पुनरपे सुत सांगतात आणि प्रत्यक्ष जगत जननी जगदंबा 33 कोटी देवांना श्रीमद देवी भागवताची कथा जो जन्मेजय राजाला प्रत्यक्ष देवी भागवताची कथा या ठिकाणी वर्णन करत असताना गत म्हणजे काल आपण कोणकोणत्या कथा ऐकल्या बरं? काल कथा भाग श्रवण करत असताना प्रत्यक्ष शाकंभरी पौर्णिमेचा जगदंबेला भाज्यांचा नैवेद्य का आवडतो या ठिकाणी तुम्ही आम्ही समजून घेतलं. भाज्या किती प्रकारच्या आहेत? 74 प्रकारच्या भाज्या. थोडक्यात मी तुम्हाला बोलून गेलो. सुंदर अशी आपण या ठिकाणी कथा दुर्गम नावाच्या दैत्याला जगत जननी जगदंबेनं कशा पद्धतीनं मारलं काल कथा या ठिकाणी तुम्ही आम्ही समजून घेतली. कथा भाग समज या ठिकाणी ऐकत असताना प्रत्यक्ष कालचा सगळ्या मावल्यांचा आनंदाचा दिवस होता. काल आनंद होता आणि प्रत्येक मावल्यांनी ज्या सौभाग्यवती स्त्री आहेत, ज्या कुमारिका या ठिकाणी आलेल्या होत्या, त्या सर्वांनी कुंकुमार्चनाचा केला. या ठिकाणी परिपूर्ण केला. कुंकुमार्चन झालं का? कालचा दिवसच काही वेगळा होता. काल सगळ्या मावल्यांना मी जगदंबेची शपथ दिली होती. आई जगदंबेची शपथ आहे तुम्हाला, तोंडाला जे कुंकू लागलेलं होतं ते कुंकू पुसायचं नाही. ते भागवताकडून कुंकू पुसणं म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? कुंकू का पुसावं? म्हणून पुसायचं. जगत जननी जगदंबेचं स्वतः प्रत्येक जणीमध्ये जगदंबा अवतरलेली होती. सगळ्यांना सांगितलं मी आरशापुढे जाऊन पाहतो. काही मावल्यांनी तर आधीच मोबाईल काढू सेल्फी काढणं चालू केलं. म्हणलं काकू इथे बघा सेल्फी. पण आनंद सर्वांनी घेतला. सौभाग्य काल आपण प्रत्यक्ष जगत जननी जगदंबेला 7 जन्मापर्यंत सौभाग्यवती राहू दे असा तुम्ही आम्ही या ठिकाणी आशीर्वाद मागून घेतला. आणि कालचा कथाभाग या ठिकाणी श्रवण करत असताना कालचा कितवा दिवस होता? 6 मासा 6वा दिवस. 5वा चुकलं, आमचं चुकलं. कारण आम्हाला अजून मधून तपासावं लागल काकू आहेत का गेल्या झोपी बाकी काही आमच्या मनात. पण सुंदर काल आपण असणाऱ्या ह्या आईचं चरित्र आपल्या श्रवण केलं आणि कालचा असणारा पंचमासा 5वा दिवस परिपूर्ण केला. मग आज आपल्या श्रीमद देवी भागवतीचा भागवत कथेचा असणारा 6 मासा 6वा दिवस. मस्त सकाळची वेळ. जन्मेजय राजानं 33 कोटी देवांनी मस्तपैकी असणाऱ्या नद्यांचं स्नान केलं, गंगेचं स्नान केलं आणि नद्यांचं स्नान करून जगत जननी जगदंबेला साष्टांग दंडवत केला. ग्रंथाला साष्टांग नमस्कार सर्वांनी केला. 33 कोटी देवांनी देव्यांनी सुद्धा. आणि असणारा 6 मासा 6वा दिवस या ठिकाणी श्रवण करण्यासाठी तुम्ही आम्ही बसलो. पाहता 6 दिवस 6वा दिवस पूर्ण होण्याची वेळ आली. 7 दिवस कसे झाले काही कळायलाच तयार नाही झाला. उद्याचा दिवस कसा निघून जाईल कळणार नाही. 7वा दिवस ज्यावेळेस आम्हाला तुम्हाला सांगावं लागतं की उद्या आपल्या देवी भागवत कथेचा 7वा दिवस कथा परिपूर्ण होण्याचा दिवस आमच्या काळजात धसकन होतो. कारण 7 दिवसाचा जो आनंद आहे काही वेगळाच आहे. त्या आनंदाला पारावार राहणंच शक्य नाही. पारावारच राहत. पण मस्तपैकी सकाळची वेळ आणि प्रश्न केला म्हणे महाराज काल उशीर झाला, आरती सुद्धा महाराजांची करायची होती. म्हणून एक तर घाईत झालीच. पण कालच्या कथा काही राहिलेल्या आहेत पहा. कालच्या कथा पण राहिल्या. आज काळजी करू नका. 8 वाजेपर्यंत मावल्यांना हलू दे. काही सिटी मधूनही आल्या त्यांना सुद्धा हलू देणार नाही. काळजीच करू नका. आता चिंता बसली. काही मावले अशा हात धरून बसल्यात. महाराज 7 म्हणल्यावर 8 म्हणल्यावर नवरा घरात काही येऊ देत नाही. काळजी करू नका. आईचं चरित्र ऐकतं वेळेवरच सोडलं. काही टेन्शन घेऊ. आपल्याला कथा भागही सर्व कथाही पूर्ण झाल्या पाहिजे. आनंदही मिळाला पाहिजे. त्याच पद्धतीने सगळं आपलं नियोजन चालतं.
आणि मस्त सकाळची वेळ 88,000 ऋषी मुनींनी प्रश्न केला. मग गुरु महाराज, मग आता आम्हाला सांगा नर्ककुंडाचा अध्याय. नर्ककुंडाचा अध्याय 28 नर्क सांगण्यात आलेले, त्यातले काही मी नर्क तुम्हाला या ठिकाणी सांगून जातो. नर्ककुंडाचा अध्याय सुद्धा बऱ्याच ठिकाणी आता सांगितलं जात नाही. श्रीमद भागवतामध्ये सुद्धा नाही, देवी भागवतामध्ये नाही, सांगितलं जात नाही, वेळ पुरत नाही. पण आपल्याला सर्व कार्य करायचं, काही काही कथा थोडंसं पळवायचं. हा अध्याय सुद्धा ऐकला गेला पाहिजे. जन्माला आल्यानंतर मी तर एकच सांगेन, वर्षातून एकदा का होईना ते तिथं जाऊन यायचं. श्रीराम जय राम चक्कर मारून यायची सहज. मग आठवण येते जो उन्मत्त झालेलं जे शरीर असतं ना, हा सगळा प्रकार पाहून जागेवरच गा. आता बाई अगं बाई, जर कथा ऐकणारी माऊली एखादी जर दुसऱ्या दिवशी कळालं की अशी वाईट घटना झाली, सहज बोलून जातो, कालच कथेला येऊन गेली, माझ्याच वयाची आहे. कमीत कमी जीवाला भीती सुद्धा पाहिजे. जीवाला जोपर्यंत भीती नाही ना, पैसा आला की उन्मत्त होतो मनुष्य, स्त्री असो पुरुष असतो. तू जर माझं जर काढायचं असेल तर एकदा का होईना चक्कर झाली पाहिजे वर्षातून. काही जरी दुर्घटना नाही झाली, जाऊन आवडत चक्कर मारायची आपल्या गाडी येते. आता सर्व सोपा पर्याय. आता नर्ककुंडाचा या ठिकाणी आम्हाला अध्याय सांगा. तामेश्वर नावाचा नर्क या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे. उष्ण मागणाऱ्यांसाठी, ज्या मावल्या उष्ण मागतात किंवा जे पुरुष उष्ण मागतात, पैसे उष्ण मागितले जातात, वस्तू उष्ण मागितले जातात, काका काकू तुम्हाला देतील किंवा देतो. तुम्ही आम्ही उष्ण मागायला जातो, आपल्या लेकराला पाठवतो, तोच केवढा असतो, दोन्ही हातामध्ये सुद्धा लेकराच्या बसत नाही. जा बाळ पीठ आण. ज्यावेळेस ते बाळ जातं, काकूला, शेजारच्या काकूला सांगतं, काकू पीठ सांगितलं माझ्या आईने. बिचाऱ्याच्या काकू सुद्धा जगदंबेच्या भक्त असतात, त्या सुद्धा देतात. बरं ते देत असताना साधा सुद्धा नाही, तो भरून वरती येतो, असं पीठ देतो. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी दळण आल्यानंतर आपण काय करतो, काही माहिती काय करतात, तो टोप असतो एवढा आणलेला, आता थोडासा कमी होतोय. आता साईजही लक्षात येईल, सारखी दिसले साईजही लक्षात येत नाही, बरं तोही कमी होतो. कमी झाला तर झाला, त्या काकूंनी भरून दिलेला असतात, सपाट देतात. चुकीचं आहे. उष्ण आणलेलं हे उष्ण द्यावंच लागणार, यात काही शंका नाही. जर उष्ण आणलेलं हे जर त्या माऊलीनं उष्ण दिलं नाही किंवा त्या पुरुषानं पैसे उष्णे आणले, काही जण पैसे नातेवाईकडून आणतात, पण देण्याची वृत्ती नाही. हो, देईन ना खळ्यावरती, देईन ना खळ्यावरती. अरे याचं फरक होणार कधी? आता तर 2 वर्ष झाले कोरोना आहे, आता कोरोना संपल्याशिवाय देणार आहे. समोरच्याचा जीव चाललाय, समोरच्याने काहीतरी नियोजन करून तो पैसा ठेवलेला असतो बाजूला, पण काही जणांना लक्षात येत नाही. पण पुढे चालून 30 व्यक्ती मरण पावल्यानंतर पुढचा जर जन्म घेतला, ज्यावेळेस पुढचा जन्म असेल, त्या पुढच्या जन्मामध्ये ती माऊली जिचं उष्ण आणलं ती श्रीमंत असते. आणि त्या ज्या माऊलीनं किंवा ज्या पुरुषानं आदल्या जन्मी जे उष्ण दिलेलं नाही, पुढच्या जन्मामध्ये त्या माऊलीचं किंवा त्या पुरुषाच्या घरचं पुत्र व्हावं लागतं. आता प्रत्येक घरामध्ये मी तर म्हणेन 100 घरांपैकी 80 घरामध्ये कुत्रे आहेत. ही कलियुगाचा प्रताप आहे बरं. सगळं गाय पाळा म्हणलं तर गाय पाळायला कोणी तयार नाही. गोमातेची सेवा नाही, देवाची सुद्धा सेवा बंद व्हायला लागली. पण कुत्र्याची सेवा विचारता सोय. पुढचा जन्म कुत्र्याचा सांगितलाय आणि त्या व्यक्तीच्या असणाऱ्या घरामध्ये राहावं लागतं. तीच व्यक्ती मरण पावल्यानंतर लालबुंद लोखंडाच्या सळईनं त्याला चटके दिल्या जातात. आणतो का उष्ण? आणखी उष्ण हे बघा, उष्ण अक्षरशः जिभेवरती ते लालबुंद झालेल्या त्या सळया जिभेवरती ठेवण्यात. काय खातं? पीठ काय 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 करतात काय. त्यानंतर पुढचा तामेश्वर नावाचा या ठिकाणी नर्क सांगण्यात आलेला आहे. परस्त्री माझी म्हणणाऱ्यांसाठी. काही जण फार वाईट वृत्तीचे आहेत. वृत्तीचे मी पुरुषांनाच नाही, मावल्यांना सुद्धा सांगणार. काही मावल्या सुद्धा भरकटायला लागल्या. फार विचित्र. या विषयाकडे आपल्याला जायचं नाही, आपण देवकार्य करण्यासाठी आलो, पण सांगणं गरजेचं आहे. ह्या जन्मामध्ये जर पतीला धोका दिला किंवा ह्या जन्मामध्ये जर बायकोला धोका दिला
तर दुसऱ्या जन्मामध्ये त्या जीवाला, तो मरण पावलेला जो जीव आहे, जीवाला पूर्ण शरीरावरती चटके दिल्या जातात. शरीरावरती चटके देऊन अक्षरशः रक्त, घाण रक्त बरं का, चांगलं रक्त, शुद्ध रक्त नाही, घाण रक्त आणि पू. एखाद्या माऊली किंवा एखाद्या पुरुषाच्या पायाला जर लागलं आणि पू निघायला लागल्यानंतर पांढरट पू निघतो, त्या पुवाच्या नदीमध्ये पोहावं लागतं, म्हणजे पचावं लागतं, पोहावं नाही पचावं लागतं. म्हणून वाईट कृत्य करू नका. काही काही जण सहज म्हणून जातात, ह्या जन्मात पुढच्या जन्मात पुढच्या पुढे पाहत बसतो. आणि पुढचं काय आहे? आज जर आपण आपल्या लेकरांना जर घरात थोडं जाईल, आज 5 मिनिट, अर्धा एक तास उशीर होईल, अर्धा तास होईल, पण विषय समजून घ्यायचे आपण. मला सांगा, जर एखाद्या घरामध्ये त्या घरामधील वरिष्ठ जो मनुष्य आहे किंवा बाप ज्याला म्हणू आपण, तो बाप सतत दारू पिणारा असला तर घरामधील वातावरण कसं गढूळ असतं. आणि ज्या घरामध्ये वडील चांगले असतात, आई चांगली असतात, त्या घरामधील लेकरं कसे म्हणजे कसे असतात, मस्त स्वामी समर्थाच्या मंदिरामध्ये येतात, छानपैकी श्रीमंत भागवत, देवी भागवत ऐकायला येतात, देव कार्य करतात. 4 लोक जर घरामध्ये आल्यानंतर पळत जाऊन घरामधून माठामधून पाणी आणून देतात. हे संस्कार आहे. हे संस्कार किती राहिले आपल्या लेकरांमध्ये, किती राहिले? आम्ही एखाद्याच्या घरी गेलो, लेकरू बाहेर येत नाही लवकर, आई संपादन करते, नाही लाजतंय म्हणे. लाजतंय काय? अशी कशी पोरग आहे ना ते, लाजतं कसं लाजतंय? संपादन करू नका आयांनो, सगळ्यांना सांगणे. लेकरांचं जर एखादी गोष्ट जर तुमच्या लक्षात आली तर आपल्या लेकराचं काहीतरी चुकतंय, संपादन करू नका. संपादन बरं, काही मावल्या सहज बोलून जातात, मोठ मलाच बोलत राहतात तुम्ही, म्हणजे नवऱ्याला. अगं तुझं काम आहे माऊली, तुला जन्माला, ज्यावेळेस तू लेकराला जन्माला घातलं, त्या लेकरांना सांभाळण्याचं काम माऊलीच. बापाचं काम फक्त एक आहे, कमवून आणून देण्याचं काम लेकरा बाळाला त्या घरामध्ये त्या माऊलीला कमी न पडू देण्याचं कार्य हे त्या असणाऱ्या नवऱ्याचं असतं, त्या पुरुषाचं, त्या घरातील पुरुषाचं असतं. एखादा पाठ घ्या त्याच्यावरती ठेवा. आता द्वारकाधीशाच्या पादुका आपल्याकडे आलेल्या आहेत. ऐका, मला 1-2-3 माऊल्यांना वागणार येत आहे. तुम्ही 2-3 असं नियोजन करा की प्रत्येक गल्लीमध्ये गेलं पाहिजे. मागच्या वर्षी बऱ्याच जण माऊल्यांकडे गेलेले नाही ह्या पादुका. बऱ्याच जण म्हणत होते, महाराज आम्हाला मागच्या वर्षी मिळाले नाही. नियोजन करा. आज ह्या गल्लीमध्ये, उद्या दुसऱ्या गल्लीमध्ये, परवा तिसऱ्या गल्लीमध्ये, असं नियोजन करा. म्हणजे काय होईल, सगळ्यांच्या घरामध्ये द्वारकाधीशाच्या पादुका जातील. ठेवा, काय अडचण. प्रत्येकाच्या घरापर्यंत द्वारकाधीशाच्या पादुका जातील, यात काही शंका नाही. त्यानंतर आता तिसरा नरक या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे, रौरव नावाचा नरक. दुसऱ्याचा द्वेष करणाऱ्या लोकांसाठी, दुसऱ्याचं एखाद्याचं भलं चाललंय ना, तर द्वेष का करतात लोक हेच कळत नाही. अरे ती व्यक्ती कर्म करते, काम करून त्या पैसा जमा करते, बिल्डिंग बांधते, काय जे काय करायचं वर्किंग करते, काम करते. काही जणांना का लक्षात येत नाही, काही कोण असतो. दुसऱ्यावरती जळण्यात अर्थ नाही. मला तर असं वाटतं, दुसऱ्यावर जळण्यापेक्षा स्वतः आपण कर्म करा, समोरच्या पेक्षा जास्ती तुम्ही पैसा कमवा. कोण नाही म्हणत. जळण्यात अर्थ. जळाल्यानंतर स्वतःचं रक्त जळतं. खातो कोणाचं आपण? नवऱ्याचं खातो, दुसऱ्यासाठी जळतो. काही अर्थ आहे का त्याला? काही अर्थ. त्यानंतर आता लोखंडाचे, अक्षरशः लोखंडाच्या सळाईनं त्या असणाऱ्या मनुष्याला, पुरुष असो स्त्री असो, त्याला चटके त्या ठिकाणी देण्यात आले येतात पहा. मग महारौरव नावाचा या ठिकाणी नरक सांगण्यात आलेला आहे. पंक्ती प्रपंच करणाऱ्यांसाठी. पंक्ती प्रपंच करतात काही जण, होतात का? विहीनबाई, इकडं लोकांना सगळ्यांना पत्रिका देतो आपण, आणि विहीनबाई कधी जेवतात? काय काय असतं विहीनबाईच्या ताटामध्ये? मस्तपैकी कुरड्या, भजे, लोक भाजी भाकरी खाऊन निघून जातात लग्नामध्ये. पंक्ती प्रपंच नको.
काही काही जणांचं हे सुद्धा पाहिलं, भागवतामध्ये कथेला येतात, 7 दिवस कथा ऐकतात, प्रसाद ज्यावेळेस असतो प्रसाद घेण्यासाठी येतात, येताना आपली एक चांगल्या तुपाची बाटली घेऊन येतात सोबत. कशामध्ये? वर्णामध्ये टाकण्यासाठी. दे ना, आजूबाजूच्या दे ना, काय होतं, अख्खी बाटली होत दे ना, काय होतं, फरक पडतो. पंक्ती प्रपंच नकोय, जे सगळ्यांना मिळालं. आणि असे जर लोक जर असतील पंक्ती प्रपंच करणारे, गरम कोळसे त्या असणाऱ्या स्त्री असो पुरुष असो, अशा त्या स्त्री किंवा पुरुषाच्या मुखामध्ये टाकल्या जातात मरण पावल्यानंतर. जीवाला, मला सांगा, वेदना ही जीवाला का शरीराला होते? वेदना कशाला होते? जीवाला होते का शरीराला? शरीराला, जीवाला, शरीराला नाही, जीवाला होते. अहो, जर मनुष्याचा जीव गेल्यानंतर, हा जीव निघून गेल्यानंतर शरीराला किती मारा, काही करा, काही फरक पडत नाही त्या शरीराला. वेदना शरीराला होत नसते, जीवाला होत असते. चटका जरी हाताला बसला पण जीव त्याच्यामध्ये आहे ना, म्हणून जीवाला हा त्रास होतो. म्हणून जर जीवाला जर पुढे चालून वेदना होऊ द्यायच्या नसतील तर ह्या जन्मामध्ये शुद्ध कर्म करा, चांगले कार्य करा. अवश्य जगत जननी जगदंबा तिच्या पायाची जागा दिल्याशिवाय राहणार नाही, यात काही शंका नाही. पुढचा कुंडीपाक नावाचा या ठिकाणी नरक त्या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे. आई आणि बाबाला घालून पाडून बोलणाऱ्यांसाठी. काही काही मुलं, काही काही मुली आई बापाला शहाणपणा शिकवतात. आई तुला कळत नाही, तुला अक्कल, हे शब्द वापरतात ना. बऱ्याच घरामध्ये हे ऐकायला मिळतं. तुम्ही म्हणत असताल, महाराज तुम्हाला कसं माहित दुसऱ्याच्या घराचं, तुम्ही का कान लावून ऐकतात काय? नाही. बऱ्याच मावल्या आमच्यापर्यंत येतात, महाराज मुलगा जन्माला घातला, एवढं त्याला बालपणापासून स्वतःच्या म्हणजे पोटाला पोटभर भाकरी खाली नाही, दुःख आम्हाला सांगतो. म्हणून आम्हाला हे सगळं कळतं. सगळ्या पुरुष मंडळींना किंवा मुलांना सांगायचंय, मला मुलींना सांगायचं. म्हणून तर मी तुम्हाला पहिल्या दिवशी, मला फक्त दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी सांगून गेलो, देवी भागवत असो, श्रीमद भागवत असो, गणेश पुराण असो, कुठलीही कथा असो, कथा कीर्तन कोणी ऐकायची? म्हाताऱ्यांनी का? महाराज जाऊ का उठून? नाही, बसा आता आल्यात नाही, बसा, म्हणजे आम्हालाही बरं वाटतं सांगायला. मावल्यांनी जुन्या जे आहेत, वयस्कर आहेत, त्यांनी ऐकायला हरकतच नाही, काही शंकाच नाही. नामस्मरण घेण्यासाठी कोणाला काही थोडंच आडवं, पण असणाऱ्या तरुण मुलांनी मुलींनी हे ऐकायला गेलं. थोडा वेळच नाही, आता सोडून द्या. त्या असणाऱ्या जीवाला म्हणजे पुढे चालून तो मुलगा मरण पावल्यानंतर पू आणि घाण रक्ताच्या नदीमध्ये पचवल्या जातं. बोल आता आई बाबाला किती अशा घाण याच्यामध्ये पचवलं. अहो, थोडा जरी ड्रेनेजचा वास आला तर अगं बाई, तोंड लगेच नाक दाबल्या जातं. पहा, समजून घ्या. त्यानंतर आता समोर खूप नावाचा नरक. हा नरक कोणासाठी आहे? आमदार खासदारांसाठी. म्हणजे जे राजे लोक आहेत, आमदार खासदार म्हणजे उदाहरण तुम्हाला देईल, जे राजे लोक आहेत. रोज राजे लोक आजकालचे काय करायला लागलेत माहिती का तुम्हाला? पैसा आला वरतून, अर्धा पैसा लावायचा कामाला, अर्धा पैसा. काही काही लोकांचे तर चहाचे मळे, कशाला सांगू आता. काही काही लोकांना म्हणजे काही राजा लोकांना खायला नव्हतं, आणि असे लोकांच्या घरामध्ये आता चहाचे मुळे आहेत. आसाममध्ये पेट्रोल पंप आहे, पैसा कमवून, पण जनतेसाठी आलेला पैसा जनतेसाठी ठीक आहे. अहो, काही राजे लोक तर अक्षरशः 100 रुपये आले तर 100 रुपये डकार घेतात, तरी डकार येत नाही. एवढे कसं काय म्हणा. सर्वांना एकच सांगायचं, राजे लोकांना एकच सांगायचं, कर्म करा, सेवा झाली पाहिजे, जनतेची सेवा झाली, जनतेला मायबाप समजून त्या जनतेची सेवा झाली पाहिजे. जर अशा पद्धतीने सेवा नाही झाली तर त्या असणाऱ्या जे खातात दुसऱ्याची संपत्ती, लोकांची, जनतेची संपत्ती आहे ना, तर अशा त्या राजे लोकांच्या मुखामध्ये गरम कोळसे टाकल्या जातात.
आणि गरम कोळसे टाकून पुढे चालून पू आणि घाण रक्ताच्या फारोळ्यामध्ये त्या असणाऱ्या नद्यामध्ये पचवल्या जातात असं देवी भागवत या ठिकाणी सांगतोय. ऐका आता नैवेद्याचे प्रकार या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे. जगदंबेच्या म्हणजे कोणत्या दिवशी कोणता नैवेद्य आपल्या जगदंबेला या ठिकाणी अर्पण करावा हे या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे. तिथीचे नैवेद्य मी आधी तुम्हाला सुरुवात देतो. ज्याला लिहून घ्यायचे ते लिहून घेऊ शकतात. तिथीचा नैवेद्य प्रतिपदा गाईच्या तुपाचं नैवेद्य. गाईच्या तुपाचा जर नैवेद्य त्या प्रतिपदेच्या दिवशी जगदंबेला अर्पण केला दाखवला रोगमुक्त होत असतं ते घर. त्यानंतर द्वितीयेच्या दिवशी साखर जगदंबेला अर्पण करायची, मनुष्य दीर्घायुषी होत असतो. तृतीयेच्या दिवशी गाईचं दूध सांगितलं, फक्त वाटीमध्ये दूध ठेवायचं. नैवेद्य सुद्धा खूप सोपे, पुरणाची पोळी हे कुठाने नाही, खूप सोपे नैवेद्य. तृतीयेच्या असणाऱ्या चतुर्थीच्या दिवशी अनारसे सांगण्यात आलेले आहे. चतुर्थीला जर जगदंबेला अनारसे अर्पण केले तर विघ्नाचा नाश होता. विघ्न जे आपल्यावरती येणार आहे त्याचा नाश होत असतं असं देवी भागवत या ठिकाणी सांगतो. पंचमीच्या दिवशी फक्त केळी सांगितली, पाणी फिरवायचं केळी, सोपे नैवेद्य. मतिमंद लेकर त्या घरामध्ये बुद्धिमान होत असतात. काही काही घरामध्ये मतिमंद लेकर आहे, तर लेकर हे बुद्धिमान होत असतात असं देवी भागवत या ठिकाणी सांगतं. षष्टीच्या दिवशी मध सांगितलंय, फक्त मध. शरीरावरती कांती येत असते म्हणून एखाद्या लेकराला किती खाऊ घाला ते लेकरू निवळ काळीसारखंच वाळलेलं असतं. आणि मला असं वाटतं एखादं काय आजकालचे सगळेच लेकरं कसे त्यांना पाळणा सुद्धा त्यांच्या नावाचा कोणता म्हणावं तेच कळत नाही आजकाल लेकर जन्माला आले. आता त्यानंतर सप्तमीला या ठिकाणी नैवेद्य सांगण्यात आलेला आहे, गुळाचा नैवेद्य. तुम्हाला घरामध्ये रडण्याची वेळ कधीच येणार नाही. अष्टमीच्या दिवशी फक्त नारळ वाढवायचं सांगण्यात आलेलं आहे. तापामधून मुक्तता होत असते. नारळ वाढवा जगदंबेच्या मंदिरामध्ये जाऊन, नाही तर कोडा, काही करू शकतो. नवमीच्या दिवशी लाह्या सांगण्यात आलेल्या आहे. ज्वारीच्या असू द्या किंवा अजून कोणकोणत्या असतात लाह्या, कोणतीही लाही चालते. लाह्या ज्या तयार केल्या जातात त्या. दशमीच्या दिवशी काळे तीळ सांगण्यात आलेले आहे. यमयातना कमी होत असतात. बऱ्याच घरामध्ये काही जे बऱ्याच घरामध्ये वयस्कर असे लोक आहेत, किडे पडतात अंगावरती, जागेवरच सगळं हे सगळं जागेवर होतं. जर अशा घटना घरामध्ये होऊ द्यायच्या नसतील तर काळे तीळ अर्पण करायचे सांगण्यात आलेले आहे. आजारीपणा घरामध्ये येत नसतो हे सांगण्यात आलेले आहे. यमयातना होत नसतात त्या व्यक्तीला. त्यानंतर एकादशीच्या दिवशी दही सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे आजच्याच दिवस दही फक्त एकादशीच्या दिवशी दही घ्यायचं, पाणी फिरवायचं, जगदंबेला अर्पण करायचं. त्यानंतर द्वादशीच्या दिवशी पोहे सांगण्यात आलेले आहे. दूध पोहे म्हणा, कोरडे पोहे म्हणा, साखर पोहे म्हणा, कोणते पोहे सांगतात. तृतीयेच्या दिवशी गुळ सांगण्यात आलेला आहे. गुळ किंवा हरभरे दोन्हीपैकी एक कोणती वस्तू चालते. संतती विद्वान होत असते. त्यानंतर चतुर्थीच्या असणाऱ्या चतुर्दशीच्या दिवशी सातूचं पीठ सांगण्यात आलेलं आहे. ती व्यक्ती लोक असणाऱ्या शंकराला प्रिय होत असते. पौर्णिमेच्या दिवशी सांजा सांगण्यात आलेला आहे. तिखट पिठाचा चालेल किंवा तो शिरा करून सांजेची पोळी केली जाते, ते दोन्हीपैकी कोणताही चालतो सांजा. अशा घरामध्ये आनंद या ठिकाणी होत असतो. आता अमावस्येच्या दिवशी नारळ या ठिकाणी वाढवण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे. सकल मनकामना पूर्ण होत असतात असं देवी भागवतामध्ये सांगण्यात आलेलं आहे. आता ऐका वाराचे नैवेद्य. वाराच्या नैवेद्यामध्ये रविवारचा नैवेद्य या ठिकाणी रविवारच्या दिवशी पायस सांगण्यात आलेला आहे. सोमवारच्या दिवशी दूध सांगण्यात आलेलं आहे. मंगळवारच्या दिवशी केळी सांगण्यात आलेली आहे. बुधवारच्या दिवशी लोणी. गुरुवारच्या दिवशी भाजलेली साखर
लाल केलेली साखर, लाल आपण भाजतो ना, बऱ्याच जणांना चहा जमत नाही, काही घरामध्ये चहा घेतला जात नाही, मग अशांनी भाजलेलं दूध केलं जातं घरामध्ये. मला माहित नाही आपल्या घरी केलं भाजलेलं दूध कसं करायचं ते सांगू का आता? मला ते पाकशास्त्राचं आहे का चॅनलच उघडावं लागणार आधी, पण सांगतो. भाजलेलं म्हणजे दूध कसं करायचं पहा, अनुभव घेऊन पहा. ज्या आपण 1-2 चमचे समजा दूध, जे एका व्यक्तीसाठी जर दूध करायचं असेल तर आधी दूध न ओतता त्या भांड्यामध्ये आधी साखर ओतायची. साखर ती करपू द्यायची, म्हणजे लाल होऊ द्यायची. लाल झाली, करपल्यानंतर त्या करपलेल्या साखरेमध्ये दूध ओतायचं. दूध ओतल्यानंतर ते अक्षरशः चहासारखं दिसतं दूध. पहा तुम्ही, अनुभव घ्या ना घरी गेल्यानंतर. लगेच तो गॅस की ढालू नका, नाही तर सगळं चहा पाणी इथं चालू होईल, भागवत राहील बाजूला. त्यानंतर आता शुक्रवारच्या दिवशी पांढरी साखर सांगण्यात आलेली आहे किंवा खडी साखर. शनिवारच्या दिवशी गाईचं तूप अर्पण करण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे. आता मी तुम्हाला वाराचा नैवेद्य सांगितला, 27 नक्षत्रांचा नैवेद्य या ठिकाणी सांगतो. 27 नक्षत्र कोणकोणते ऐका: अश्विनी गाईचं तूप, भरणी तीळ, कृतिका साखर, रोहिणी दही, मृग साय, आर्द्रा दही, त्यानंतर पुनर्वसू लोणी या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. पुष्य नक्षत्र या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. मोदक असलेल्या नक्षत्रावरती फेन्या म्हणजे बारीक फेन्या, माहिती का? मला सर्वांना माहिती. फेने काय प्रकारे माहिती का? बऱ्याच जणांना माहित नाही. बाजारामध्ये तुम्ही काय मॅगी मिळते का? ही आपली मॅगी एकदम बारीक मिळतो, अक्षरशः केसाप्रमाणे पांढऱ्या, त्याला फेने असा शब्द आहे. तर मॅगी म्हणलं की पटकन आठवत, फक्त बारीक असतात. त्यानंतर मघा नक्षत्राला गाईचं तूप, पूर्वा नक्षत्राला कोणतीही साखर चालते. खडी साखर म्हणा, जाड साखर किंवा बारीक साखर किंवा बारीक केलेली याच्यामध्ये. त्यानंतर पूर्वा नक्षत्राला कोणती साखर? उत्तरा तूप सांगण्यात आलेले. तूप आणि साखर मिक्स करायचं, देवीला जगदंबेला अर्पण करायचं. हस्त नक्षत्राला फळाचा रस या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे. चित्रा नक्षत्राला पुरणाची पोळी सांगण्यात आलेली आहे. स्वाती नक्षत्राला केळी, त्यानंतर विशाखा नक्षत्राला गुळ, अनुराधा नक्षत्राला पोहे, ज्येष्ठाला द्रांश, मूळ नक्षत्राला या ठिकाणी सांगण्यात आलेली खारीक किंवा पेंड खजूर, दोन्हीपैकी एक. पूर्वाषाढा अनारसे, उत्तराषाढा लोणी. श्रवण नक्षत्राला मुगाच्या पिठाचे लाडू, मुगाचे लाडू परत केले जातात, सगळ्यांना माहिती. धनिष्ठा नक्षत्राला खडी साखर, शततारका पेढे. त्यानंतर पूर्वा भाद्रा नक्षत्राला अनारसे या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे. उत्तरा भाद्रा नक्षत्राला लाह्या सांगण्यात आलेल्या आहेत. रेवती नक्षत्राला बत्ताशे येतात ना, साखरेचे ते पांढरे जे असतात ते बत्ताशे या ठिकाणी सांगण्यात आलेले आहेत. अशा पद्धतीने मी तुम्हाला 27 नक्षत्र जे आहेत, त्या 27 नक्षत्र जेवढे आहेत त्या 27 नक्षत्रांचा नैवेद्य सुद्धा तुम्हाला बोलून गेलो. वाराचा नैवेद्य सुद्धा तुम्हाला सांगण्यात या ठिकाणी आलेला आहे. आणि अशा पद्धतीने जगदंबेला नैवेद्य अर्पण करत चला. एक छानसं तुम्ही भजन घ्या, 2 मिनिटाची विश्रांती. भजन झालं की मी तुम्हाला पुढची या ठिकाणी कथा सांगतो. भागवते महापुराणे अष्टमस्कंदे अध्यायः अष्टमस्कंद समाप्तोऽयम्.
आज माईक काम करतोय छान. काल सुद्धा छान काम करत होतो पण लाईट अर्धा दिवस घातला. पुनरपे सूत सांगतात शौनकांती करुषून प्रथम आणि प्रत्यक्ष जगत जननी जगदंबा 33 कोटी देवांना श्रीमद देवी भागवताची कथा वर्णन करत आहे. आता प्रत्यक्ष 33 कोटी देवांनी या ठिकाणी प्रश्न विचारला. आई जगदंबे, पंचप्रकृती म्हणजे काय? पंचप्रकृती म्हणजे काय ही कथा आम्हाला सांग. प्रत्यक्ष जगत जननी स्वतःच्या मुखानं 33 कोटी देवांना ही देवी भागवताची कथा सांगते. सृष्टिराध्या सृष्टी विद्यो कथमावीर बभूवम् कथं वा पंचधा भूता वदं वेद वेदांतवरम्. पंचप्रकृती म्हणजे काय? 5 माऊल्या म्हणजे 5 प्रकृती कोणकोणत्या आहेत तुम्हाला थोडक्यात सांगून जातो. पहिली प्रकृती या ठिकाणी पार्वती माता, दुसरी म्हणजे दुर्गा माता, तिसरी म्हणजे राधा आणि चौथी म्हणजे या ठिकाणी लक्ष्मी माता आणि 5वी या ठिकाणी सावित्री माता. ह्या पंचप्रकृती या ठिकाणी सांगण्यात आलेल्या आहेत. 5 प्रकृती आहेत. या 5 प्रकृती वास्तविक पाहता रामचंद्र ज्या वेळेस रामचंद्राची जी बायको आहे कोण? सीता माता. या सीता मातेला जगत जननी जगदंब असणाऱ्या ह्या रावणानं उचलून नेलं होतं का? ह्या जगदंबे रावणाने उचलून नेल्यानंतर ज्या वेळेस उचलून नेलं त्याच वेळेस प्रत्यक्ष जगत जननी जगदंबा प्रत्यक्ष स्वतः अग्नीमध्ये गेलेली होती. मूळ रूप जे आहे ते मूळ रूप अग्नीमध्ये गेलं होतं. छायारूपी सीता म्हणजे छायारूपी जगदंबा त्या ठिकाणी निघून गेली होती. छायारूपी सीता घेऊन गेला होता. ज्यावेळेस ह्या रावणानं छायारूपी सीता नेली होती, कारण रावणाला सुद्धा माहिती होतं छायारूपी जी सीता आहे. रावण फार विद्वान होता, मी तुम्हाला बोलून गेलो या विषयावर. रावणाने ज्यावेळेस त्या सीता मातेला उचलत असताना कसं उचललं माहिती का? छाती त्याच्या पाठीला लागू दिली नाही. पहा, रावण विद्वान होता. रावणाला माहिती होतं जर मी सीतेला उचललं म्हणजे सीता ही माझी लेक आहे, माझ्याच बायकोच्या उदाहरणामधून जन्माला आली. माहिती होतं त्याला, विद्वान होता, सर्व माहिती होतं. सीता मातेलाच का त्या ठिकाणी उचलून नेलं माहिती आहे तुम्हाला? रावणाला हे सर्व माहिती असताना सुद्धा रावणाला हे माहिती होतं की मी ज्यावेळेस मरण पावेल माझा उद्धार 100% होणार, यात काही शंका नाही. कारण प्रत्यक्ष प्रभू रामचंद्राच्या हाताने मला मरण मिळणार, माझा उद्धार होणार आहे. हो, पण माझी जी जनता आहे, राजा कसा होता, माझे जे दैत्य त्या दैत्यांचा उद्धार होणार नाही. म्हणून प्रभू रामचंद्राला आपल्या गावामध्ये बोलवलं, म्हणजे लंकेमध्ये बोलवलं. कशामुळे? असत आले नसते. असं तुम्ही मला सांगा, इथं बसलेल्या माऊलीने सांगितलं महाराज उद्या या, परवा दिवशी या, बरं आता आम्ही येऊ का? शक्य आहे का? काही कारणास्तव आम्ही इथे तर येणार नाही. याच पद्धतीनं रामरायाला जर रावणाने त्यांच्या असणाऱ्या लंकेमध्ये बोलवलं असतं, सहज रामराया गेले नसते. मग रामरायाला नेलं कसं? बायकोलाच उचलून नेलं. ती सुद्धा छायारूपी सीता या ठिकाणी. बरं, मूळ जी सीता आहे ती मूळ सीता अग्नीमधून पुष्कर क्षेत्राला निघून गेली. अग्नीमधून पुष्कर क्षेत्राला निघून गेली आणि पुष्कर क्षेत्रावरती महादेवाचं तप या ठिकाणी सुरू झालं. महादेवाचं तप ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. शांत चित्तानं एकाग्र चित्तेनं असणाऱ्या महादेवाचं या ठिकाणी सीता माता तप करत होती. मूळ सीता, छायारूपी सीता तर गेली निघून. ज्यावेळेस हिचं तप चालू असताना तेवढ्यामध्ये महादेव प्रकट झाले आणि महादेव प्रकट झाल्यानंतर एकदम आवाज आला, सीते वरम गृही, सीते वरम गृही. एकदम आवाज आला. आता पहा, एखादी माऊली काही काम करत असताना अचानक एक
शेजारच्या काकू आल्या, काय चाललं ग सीते? सीता नावाची जर शेजारी नसेल तर सहज काय चाललं ग सीते, तू एकदम घाबरत होतं ना असं. अगं बाई, मी तुझ्या कामामध्ये असताना एखादी माऊली म्हणा, एखादा पुरुष म्हणा, एकदम घाबरून जातो. अरे देवा, मला काय माहित तू आला, किंवा मला काय माहित तू आला, कशामुळे घाबरले? नाही, मी माझ्या कामामध्ये व्यस्त होते, गुंग होते, म्हणून अचानक आवाज आला म्हणून घाबरले. त्याच पद्धतीनं आपल्या सीता मातेचं तप चालू होतं. अचानक घाबरली बा सीता माता, एकदम घाबरली आणि घाबरून डोळे म्हणजे प्रत्यक्ष महादेव. आता महादेव काय दिसायला कसे साधे नाही. स्मशाने स्वाक्रीडा पिसाच स्मरहरा सहचरा. स्मशानातलं राहणं सगळं पांढरधोट सगळं शरीर. ज्यावेळेस एकदम महादेवाला पाहिलं, एकदम घाबरली बरं का. डोळे उघडले, पाहिलं तर काय घाबरली, महादेवालाच घाबरली. महादेव म्हणू लागले, वरमगृही सीते वरमगृही. एकदम डोळे उघडले आणि वरमगृही म्हणल्यानंतर पती दे पती दे पती दे पती दे पती दे 5 वेळेस शब्द मुखामधून निघाले सीता मातेचे. काय? पती दे म्हणजे नवरा दे, नवरा दे, नवरा दे, असा 5 वेळेस. म्हणजे माझा नवरा आज माझ्यापासून बिछडलाय, परत मला दे म्हणून तपाला बसली. पण त्याच वेळेस महादेवानं आशीर्वाद दिला, म्हणजे पती दे पती, तुला 5 पती मिळतील, तुला 5 नवरे मिळतील. मग आता 5 नवरे कोण? 5 पांडव. बायको काही काही आपल्या ग्रंथामध्ये कथा सुद्धा विचित्र आहे. पण 5 जरी नवरे असतील पण तिला गालबोट लावण्याची तुमची आमची ताकद नाही. का नाही? कारण ती पतिव्रता होती. 5 मावल्या म्हणजे 5 पंचप्रकृती आहे. ही पंचप्रकृतीनं तप केल्यानंतर, म्हणजे सीता मातेनं तप केल्यानंतर त्या सीता मातेनं मुखामधून शब्द निघाला, आशीर्वाद दिला, पती दे पती दे पती दे. 5 नवरे मिळाले. आता 5 नवरे, एका बायकोला 5 नवरे म्हणजे किती विचित्र विषय की नाही. थोडं हास्यास्पद आहे, घृणास्पद सुद्धा आहे, ग्लॅनिस्पद सुद्धा आहे. आता मला सांगा, एक दृष्टांत देतो. मग सीता असणाऱ्या आपल्या 5 पांडवाला एक बायकोच कशी मिळाली, का मिळाली द्रौपदीला, ते सांगतो मी. काही लोक आपल्या हिंदू धर्माला नाव ठेवतात, असे कशी म्हणजे द्रौपदी, तिला 5 नवरे. आता मला सांगा, जर एखाद्या इथं बसलेल्या एखाद्या माऊलीने आम्हाला घरी बोलवलं चुकून बोलावलं, आता आम्ही तुमच्या घरी आलो, आल्यानंतर तुमचा मिस्टरांचा अल्बम, आम्ही फोटोचा अल्बम सहज पाहिला. आता तुमच्या एखाद्याला फोटो काढायची फार सवय असते. आता आम्ही अल्बम पाहतोय, तुम्ही पाणी आणायला गेले आमच्यासाठी, चहा तयार करायला गेले, आम्ही आपला अल्बम पाहतोय. अल्बम मध्ये नवरा एकच, चेहरा एकच आहे, पण एक फोटो काढला. समजा एखाद्या माऊलीच्या नवऱ्यानं फोटो काढला, कोणचा? डॉक्टरच्या वेशामध्ये फोटो काढला. एका म्हणजे एक दुसरा फोटो गुंड्याच्या रूपामध्ये, तिसरा फोटो महाराजाच्या रूपामध्ये, चौथा फोटो वकिलाच्या रूपामध्ये, 5वा फोटो इंजिनियरच्या रूपामध्ये, ते टोपी घालून असा फोटो काढला. 5 फोटो वेगवेगळे काढले. आणि काकू, जर तुम्ही पाणी घेऊन आल्या, आम्ही म्हणलं का हो काकू, तुम्हाला 5 नवरे, तुम्ही काय करता? त्या पेल्यासहित महाराजाच्या अंगावर होईल की नाही? म्हणजे महाराजाचं म्हणजे आंघोळ घालणार तुम्ही. पण मला सांगा ना, जरीही 5 प्रकारचे वस्त्र धारण केलेले त्या नवऱ्याला, पण चेहरा एक आहे ना. हो, चेहरा एकच आहे. चेहरा कोणचा? महादेवाचा. बऱ्याच ठिकाणी तुम्हाला महादेवाच्या पिंडीला 5 तोंड दिसतात, तेच दुसरं काही नाही. म्हणून तर शास्त्र ऐकायचे. शास्त्रामध्ये जुन्या काळामध्ये कधी प्रश्न पडला का इथं बसलेल्या मावल्यांना? आता तुम्ही 3 वर्षापासून ऐकतायत कथा म्हणून तुम्हाला माहिती, सोडून द्या. पण महादेवाला 5 तोंड का? प्रश्न कधी पडला का? नाही पडत. आपला देवी भागवत ऐकायचं का? जगदंबेचं चरित्र ऐकल्यानंतर मग लक्षात येतं देवी भागवत ऐकायचं का? गणेश पुराण ऐकायचं का? पुढचा नंबर लावून ठेवतो बरं. तुम्ही बोलवा नका बोलू, पण मी तर नंबर लावतो. त्याच्या पाठीमागचे कारण आहेत. हो, आपल्या गोपालकृष्णाला सुद्धा 16,108 बायका आहेत. काही लोक नाव ठेवतात हिंदू धर्म, का असा कसा तुमचा देव.
पण काही काही लोकांची भिंताडात जाऊन बसली, त्याचं काय? त्याचं काय? मूर्तीचीच पूजा का करावी? श्रीमद भागवतामध्ये वर्णन आहे, तुम्ही ऐकलेले सर्वांनी. पण आता हे जे ज्या पद्धतीनं 5 नवरे देण्यात आले, आशीर्वाद दिला, 5 नवरे त्या ठिकाणी देण्यात आले. कोणकोणता? पहिला म्हणजे धर्म, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव, हे 5 नवरे त्या ठिकाणी देण्यात आलेले होते. वास्तविक पाहता जन्माला आल्यानंतर संपर्क येतो. आता पण 9 स्त्रिया कोणकोणत्या आहेत ऐका. आई माऊलीच आहे ती. दुसरी म्हणजे मावशी, आईप्रमाणेच असते 2. तिसरी म्हणजे काकू, त्यानंतर चौथी म्हणजे बहीण, 5वी या ठिकाणी म्हणजे पुढची सांगण्यात आलेली आहे आत्या, त्यानंतर पुढे बायको, त्यानंतर पुढची मेवणी. मेवणी म्हणलं तर पुरुष मंडळीला थोडं बरं वाटतं, गमतीचा भाग सोड. त्यानंतर पुढचं सासूबाई, आणि त्या 9वी जी स्त्री आहे, 9वी जी माऊली आहे ती म्हणजे माऊली म्हणजे मामी. अशा 9 माऊल्यांशी संपर्क येत असतो प्रत्येक पुरुषाला. आणि त्याच पद्धतीने आपल्या जगदंबेला सुद्धा देवी भागवत फार आवडतं. का आवडतं? कारण नवविधा भक्ती ह्यामध्ये भरलेली आहे. 9 हा आकडाच फार जगदंबेला आवडतो. आणि 9चा जर आकडा जर 9 1 9, 9 2 18, 18ला पुन्हा अधिक केलं तरी 9, 9 10 90 पर्यंत 9च येतं. त्याच्यामध्ये आकड्यामध्ये बदल नाही. म्हणून त्या नवविधा भक्ती आपल्या जगदंबेला आवडती. म्हणून तर 9 कुमारिकेचं पूजन त्या ठिकाणी केलं जावं. नवरात्र कशामुळे? 9 हा आकडा आवडतो. कुमारिकेचं पूजन त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. 9 कुमारिकेचं पूजन सांगण्यात आलेलं आहे. नवरात्रामध्ये 9 कुमारिकेचं पूजन करा. त्या असणाऱ्या 9 कुमारिकेला खना नारळानं ओटी त्या ठिकाणी भरण्याची सांगण्यात आलेली आहे. 9 मंदिरामध्ये जा. 9 मंदिरामध्ये प्रत्येक म्हणजे मंदिरामध्ये गेल्यानंतर 9 खना नारळाच्या ओटी त्या ठिकाणी भरण्याची सांगितली. 9 सांगितलेले आहे. आपण एकच भरू जाऊ, 9 जाऊ दे. सांगणं जसं आलंय देवी भागवतात तसं आम्हाला तुम्हाला सांगू नाही. त्यानंतर पुढे 9 फळं त्या असणाऱ्या कुमारिकेला म्हणा किंवा त्या मंदिरामध्ये म्हणा किंवा अशा भागवतामध्ये 9 फळं द्यायचे सांगण्यात आलेले आहे. 9 फळं द्यायची. कारण जगदंबेला 9 हा आकडा फार आवडतो. त्यानंतर त्या 9 कुमारिकेला जेव घाला. कमीत कमी 9 कुमारिकेला जेव घाला. छानपैकी त्यांना 9 वस्त्र द्या. म्हणजे प्रत्येकीला एक असे 9 वस्त्र होता. 9 विड्याचे पानं तयार करा. 9 झाले ना 9. अशा पद्धतीनं सांगण्यात आलेलं आहे. पण आपल्याला तेवढा वेळच नाही. काल मला एका गोष्टीचं म्हणजे विशेष म्हणजे हे वाटलं. किती जणांनी नावं आले तुमच्याकडे? 5-6 जणांचे. किती जणी आहेत? कमीत कमी 100च्या वरतीच आहेत ना. प्रत्येकाने घ्या ना वाटलं. एक दिवस तुम्हाला सांगितलं भाजी भाकरी स्पेशल काही करायची गरज नाही. काही गरज नाही. नैवेद्य हा स्पेशल करायचीच गरज नाही. जे आहे घरामध्ये तेच त्याच्या पुढे द्यायचं. म्हणा तू दिलं तुलाच अर्पण, तेरा तूच को अर्पण. मी तरी काय करू? येताना काय आणलंय आपण? आलो कसे, जाणार कसे? बस झालं. काय सांगू? 5-6 दिवसापासून तीच ऐकतात. शंकर काहीच अडचण नाही. कथा झाल्यावर मला आठवण द्या. कथा झाल्यावर सांगतो मी. जी काही अडचणी असतील तर बिलकुल विचारा. माऊल्यांना तुम्ही आम्ही एकत्रित कशासाठी आलो माहितीये का? जीवनामध्ये तुम्हा आम्हाला काही प्रश्न पडतात. प्रत्येकाला प्रश्न पडतात. तर प्रश्न ज्यावेळेस पडल्यानंतर प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुम्हा आम्हाला मिळालं पाहिजे. जसं तुम्ही ह्या ताईंनी मला प्रश्न विचारला, त्याचं प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळणार. फक्त आज न हे करता, कारण ते कुठला यज्ञ झाला, काय काय आहे, कोणते गुरु आहे, ते सगळे त्यांचे नाव असतात. ते एवढं काय काय लक्षात ठेवणार आहे? 4 कथा सांगतो. इकडचं तिकडं तिकडचं इकडं होत व्हायला नको आम्हाला. म्हणजे फार सतर्क राहावं लागतं. नाही तर श्रीमद भागवत सांगत असताना देवी भागवत सांगत असताना श्रीमद भागवत सुद्धा आलं. श्रीमद भागवत जर कंटिन्यू सांगितलं असतं तर काय झालं असतं? देवी भागवत बाजूला राहिला असतं ना.
मूळ सांगायचं. म्हणून सर्वांना एकच सांगण्यात आलेलं आहे की नवविधा भक्ती आपल्या जगदंबेला फार आवडती आणि नवविधा भक्ती सर्वांनी करा. जसं होईल तसं ती भक्ती करा. आपल्या जगदंबेला जोपर्यंत तुम्ही अर्पण करणार नाही, स्वतः अर्पण होणार नाही, तोपर्यंत ती आपलीशी होणार नाही. लक्षात घ्या. तुम्ही आम्ही अर्पण केलं, जगदंबेला 7 दिवसापर्यंत अर्पण केले म्हणून तर गर्दी वाढते. हालाकी कोरोना आहे. मी तर आधीच सांगितलं होतं की बाबा कोरोना आहे, थोडं भीतीचीच विषय आहे, पण माऊल्यांना भीती नाही. का नाही भीती तुम्हाला? कारण आईच्या चरणी आपण तुम्ही आम्ही आलेलो आहोत. कशाची भीती हो तिच्या पुढे? सांगितलंय मास्क घाला. मास्क सुद्धा कुणी घालायला तयार नाही. फक्त 1-2 जण बोटावर ठीक आहे चला जाऊ आहे. तिच्या पुढे आपण तिच्या पुढे नतमस्तक झालोय ना, तीच आपल्याला तार नाही तर बस तिच्या पुढे सोडलंय ना. आणि आता प्रत्यक्षात 88,000 ऋषीमुनींनी प्रश्न केला, मग गुरु महाराज सरस्वती मातेचा जन्म कसा झाला? सरस्वती मातेचा जन्म कसा झाला? सरस्वती मातेला बसायचं ठिकाण मी तुम्हाला पहिल्या दिवशी सांगून गेलो. सांगा बरं, बसायचं ठिकाण कोणतं? जिभेवरती बसण्याचं ठिकाण या ठिकाणी सांगण्यात आले. पण जन्म कसा झाला? समासेत श्रुतं सर्वं देवीनां चरित्रं प्रभो विभो दशनां बोधस्य व्यासेन वक्तुमर्हसितासि. वास्तविक पाहता चला आता मी तुम्हाला प्रत्यक्ष एक वेळेस गोपींचं ज्यावेळेस रासक्रीडा चाललेली होती, श्रीमद भागवतामध्ये सुंदर वर्णन आहे. गोपींची रासक्रीडा ज्यावेळेस चाललेली होती त्याच वेळेस त्या रासक्रीडेमध्ये राधा त्या ठिकाणी आलेली होती. राधा आली आणि राधा आल्यानंतर सगळ्यांनी 6 महिन्याची रात्र परमात्म्याने केली होती, चंद्राकडून मागून घेतली होती. सगळ्यांना माहिती रासक्रीडा चालू असताना 6 महिन्याची रासक्रीडा त्या ठिकाणी चालू असताना त्याच वेळेस परत ब्रह्म परमात्म्याचं राधेकडे लक्ष गेलं आणि राधेकडे लक्ष गेल्यानंतर राधेला जवळ घेतलं आणि अक्षरशः आवळायला सुरुवात केला. घामाघूम झाली राधा सुद्धा घामाघूम झाली. आता वास्तविक पाहता काही जणांच्या मनामध्ये राधा आणि गोपाल कृष्णाविषयी प्रश्नचिन्ह आहे. राधा आणि गोपाल कृष्ण यांचं नातं काय माहिती तुम्हाला? प्रेमिकेचं नातं नाही. प्रेम आणि प्रेमिका हे प्रकार नाही तिकडं. प्रेम आहे एकूणमेकावरती, पण कोणत्या उद्देशाने माहिती तुम्हाला? लेख्या उद्देशानं. ती प्रेमिका नाहीये. काही जण म्हणतात ती प्रेमिका आहे. ती प्रेमिका नाही. हो मला सांगा, जर आमची आता काल लेक आली होती, जर आमच्या लेकीला आम्ही जवळ घेतला असतं, तिला असं जवळ घेतला असतं, याचा अर्थ काही वेगळा होतो का? बापानं लेकीला जवळ घ्यायला हरकत नाही ना. आईनं आपल्या लेकाला जवळ घ्यायला हरकत नाही. त्याला काय वाईट नाही. पण काही जण विचार करतात, ज्या पद्धतीनं आपल्या सरस्वती मातेला जवळ घेतलं आणि दाबायला सोबत अक्षरशः 2 जण घामाघूम झाले. परमात्मा घामाघूम झाले आणि सरस्वती माता सुद्धा त्याच ठिकाणी. राधा जी आहे, राधा काय कधी होत शब्द सरस्वती आले, सरस्वती मातेचाच विषय चाललाय म्हणून तिचा अवतार कार्य कसा आहे ते सांगायचं मला. पण राधेला अक्षरशः दाबायला सुरुवात केली. राधेला दाबल्यानंतर घामाघूम झाले. 6 महिने परिपूर्ण झाले. पण त्या 6 महिन्यामध्ये त्या राधेला गर्भ राहिला. आता इथं पुन्हा प्रश्न विचारला, महाराज तुम्ही आता तरी लेख म्हणले, हे काय प्रकार? जोगा म्हणतो आपण, कोटी मागेन ज्ञान पुत्रा. कोटी काय मागायचंय? ज्ञानपुत्र मागे, ज्ञानरूपी पुत्र. आता शब्द थोडं विचित्र आहे, म्हणजे हे विषय विचित्र आहे, पण समजून घ्या. ज्ञानरूपी पुत्र मागायचा म्हणजे तुम्ही आम्ही आता काय चाललंय सध्या? श्रीमद भागवताचा ग्रंथ कथा व्यास या ठिकाणी सांगत आहे. श्रीमद देवी भागवताचा ग्रंथ या ठिकाणी सर्वजण भक्त जगदंबेचे ऐकत आहेत. सर्वांना गर्भ राहिलाय. कोणत्या विषयाचा? वाईट विषय घेऊ नका, मी लेखाप्रमाणे आहे, समजून घ्या काय मला तुम्हाला सांगायचं. गर्भ कोणचा राहिलाय? डोक्यामध्ये विचार कोणचे आहेत? आईचे. त्या आईचं चरित्र तुम्हाला आम्हाला ऐकायचं. हा गर्भ आहे बा. गर्भ म्हणजे वाईटच विचार, लेकरू जन्माला येतं असं नाही हो. एखादा विषयाचा समजा आपण आपल्या लेकीला
सांगितलं, बाळ आज तुला मी पोळी करायचं शिकवते. तिच्या मनामध्ये विचार आहे. काय विचार आहे? आता पोळी आई कशी करत असेल, ते कशी, म्हणजे गर्भ राहिला, म्हणजे डोक्यामध्ये विचार चालू आहे. तुमच्या आमच्या सुद्धा डोक्यामध्ये विचार कोणचे चालू आहे की आता पुढे काय, आता पुढे काय, आईचं चरित्र चाललंय, सरस्वती मातेचा जन्म कसा होईल, मनामध्ये डोक्यामध्ये ते विचार चालू. म्हणजे ज्ञानरूपी गर्भ राहिला, ज्ञानरूपी गर्भ राहिलेला आहे. त्या ज्ञानरूपी गर्भाला उद्या गर्भ परिपूर्ण होणार, म्हणजे उद्या जन्माला घालायचं. आता उद्या जन्माला घालायचं म्हणजे काय नेमकं? उद्या आपल्याला देवी भागवत कथेचा जो ग्रंथ आहे, 7 दिवसाचा ग्रंथ, जो आम्ही या ठिकाणी वचन घेतलेलं होतं, संकल्प घेतलेला होता, उद्या तो संकल्प पूर्ण करायचा आहे. आणि उद्या खरा तर पगारीचा दिवस. महाराज, अगं बाई, फारच तुम्हाला पगार पगार पगार. उद्या पगार पगार म्हणजे फक्त पैसाच का हो? का जशी बुद्धी चालू तसा विषय का? पगार म्हणजे पैसा नाही बरं का, फक्त पैसाच नाही. पगार म्हणजे 7 दिवसापर्यंत आम्ही हातपाय, कोणी हातपाय दाबतोय, तर कोणी गळा मला दाबावा लागतोय. कसा? थोडासा, एकदम नाही. तर त्याच पद्धतीनं 7 दिवसापर्यंत आम्ही देवी भागवताचं चरित्र ऐकलंय, तर ह्या चरित्राचं फळ उद्या मिळणार आहे का? प्रसाद म्हणजे फळ आहे ना, आशीर्वाद म्हणजे फळ आहे ना, आहे ना फळ. त्याच पद्धतीनं ज्या 7 दिवसाचं ज्ञान जे आम्ही ऐकलेलं आहे, त्या ज्ञानाचं फळ उद्या मिळणार आहे. म्हणून हा गर्भ आणि हा प्रकार अशा पद्धतीने घ्यायचा आपल्याला, वाईट उद्देशाने नाही. हे जे आहे ज्ञानपुत्र आपल्याला उद्या मिळणार, प्राप्त होणार. ज्ञानपुत्र 7 दिवसाचं ज्ञान आम्ही ऐकलेलं आहे, त्याचं फळ उद्या मिळणार, हे त्याच्या पाठीमागचं कारण आहे. पण आपल्या मनामध्ये एखादे विषय निघाले, विचित्रच विचार चालू होतात, विचित्र. आणि श्रीमद भागवत असो, देवी भागवत असो, कुठलाही ग्रंथ असो, कथा भाग श्रवण करत असताना शुद्ध अंतःकरणानंच बसायचं. कथा काही आहेत विचित्र, मी तुम्हाला सांगितलं ज्या आल्या कथा, पण जरी विचित्र कथा असतील, पण त्याच्या पाठीमागचा उद्देश येत नाही. सीता मातेचा जन्म माहित नव्हता, कशा पद्धतीनं झाला आपल्याला कळालं पाहिजे. आपले जे ज्यांना आपण देव मानतो, यांचा जन्म कशा झाला, का झाला, त्याच्या पाठीमागचे सुद्धा कारण मी तुम्हाला, वेदवती नावाची मुलगी सांगून गेलो तुम्हाला, रावणानं हात धरला वगैरे सांगून गेलो, हे त्याच्या पाठीमागचे कारण आहेत. आणि अशा पद्धतीनं प्रत्यक्ष गर्भ राहिला असणाऱ्या राधेला गर्भ राहिला, आणि राधेला गर्भ राहिल्यानंतर 1000 वर्षापर्यंत गर्भ तिच्या उदरामध्ये होता. 1000 वर्षापर्यंत तो गर्भ. 1000 वर्षानंतर प्रत्यक्ष ज्ञानरूपी गर्भ आहे बरं का, वेगळा अर्थ घेऊन आता परत सांगतो. हा गर्भ राहिल्यानंतर 1000 वर्षानंतर सुंदर असा पुत्र जन्माला आला, ज्ञानरूपी पुत्र जन्माला आला, मुलगा जन्माला आला. मुलगा कसा होता? दिसायला सुंदर गोरा पान होता, प्रत्यक्ष परब्रह्म परमात्म्यासारखाच होता. गोपाल कृष्णाला लपवावं आणि याला बाहेर काढावं सारखाच होता, सारखा मुलगा होता. पण असणारे ह्या राधेला विचार आला, मनामध्ये वाईट विचार घेतला बरं का. तिनं काय केलं, त्या मुलाला म्हणजे मला मुलगा जन्माला आला, नेमका हा कृष्णासारखाच आहे, 4 लोक मला नावं ठेवतील, म्हणून तिनं पांढऱ्या शुभ्र अशा वस्त्रामध्ये त्या लेकराला गुंडाळलं आणि नदीमध्ये सोडून दिलं. नाही लक्षात आलं तिच्या की जग प्रत्यक्ष गोपाल कृष्ण, हे पहा, गोपाल कृष्णासारखाच दिसायला, म्हणजे याचा अर्थ काय होता? परमात्म्याचं चरित्र पूर्ण इथे येऊन बसले, की ज्ञान रूपामध्ये आपल्याला जन्माला आलं, म्हणजे प्रसाद रूपी आपल्याला मिळालं. हे तिच्या लक्षात आलं नाही. हा सगळा प्रकार ज्यावेळेस परत ब्रह्म परमात्म्याला कळाला, परमात्मा राधेजवळ आले आणि राधेला सांगू लागले, राधे तुला मी ज्ञानरूपी पुत्र दिला ग, नाही आलं ना लक्षात तुझ्या, आजपासून मी तुला श्राप देतो, तू वांजुटी राहशील. तुला गर्भ म्हणजे तू वाईट विचार केला ना माझ्या बाबतीत, किंवा ह्या गर्भ मुलगा जन्माला आला, वाईट विचार आला ना तुझ्या मनामध्ये, तर तुला वांजुटी राहशील, तुला लेकरू बाळ जन्माला येणार नाही. तिचं लग्न नाही, काहीच नाही ना, कशाचं लेकरू, लग्नच नाही तर लेकरू कसं. आणि अशा पद्धतीनं श्राप दिला. ज्या वेळेस असणाऱ्या परब्रह्म परमात्म्यानं श्राप दिल्यानंतर राधेनं आपल्या राधेला नंतर लक्षात आलं, ज्ञान नंतर आला, अरे आपण काय चूक करून बसलो. आपल्या जीभ आहे ना, दाताखाली कचकन दाबली,
जीभ दात पा तुमचं आमचं जर चुकलं तर आपण काय करतो, असं करतो ना. बऱ्याच वेळेस होतं असं, आपल्याकडून लक्षात येत नाही, अरे मला माहिती होतं पण चुकलं माझं, होतं कधी कधी. त्या असणाऱ्या राधेनं जीभ जशी दाबली त्या जिभीमधून रक्त निघायला सुरुवात झाली आणि 2 थेंब जमिनीवरती पडले. आता 2 थेंब ज्यावेळेस जमिनीवरती पडल्यानंतर त्या असणाऱ्या 2 थेंबामधून 2 मुली जन्माला आल्या. एक म्हणजे आपली सरस्वती माता आणि दुसरी म्हणजे कमला नावाची मुलगी. एक सरस्वती नावाची मुलगी आणि कमला नावाची मुलगी, अशा 2 मुली जन्माला आल्या. त्याच वेळेस परब्रह्म परमात्म्यानं ती जी कमला नावाची मुलगी आहे ती आपल्या जवळ ठेवलेली लेक म्हणून, आणि दुसरी जी आहे सरस्वती म्हणून ती प्रत्यक्ष ब्रह्मदेवाकडे देण्यात आलेली आहे. आता ब्रह्मदेवाची लेक आहे बरं का सरस्वती. इथे परत प्रश्न निर्माण. आता तुम्हा आम्हाला काय माहिती ब्रह्मदेवाची बायको कोण आहे? ब्रह्मदेवाची बायको सरस्वतीच आहे. आणि महाराज तुम्ही सकाळी सकाळी आले काय म्हणजे पुला खालून? आत्ताच काय सांगितलं आम्ही तुम्हाला की ब्रह्मदेवाची ही लेक आहे, सरस्वती नावाची लेक आहे. आणि ब्रह्मदेवाची बायको कोण आहे? म्हणजे इथं पुन्हा प्रश्न निर्माण झाला की थोडं किचकट ज्ञान आहे आपल्या हिंदू धर्माचे जे काही ग्रंथ आहेत, थोडं किचकट आहे, ज्ञानच किचकट आहे. आता तेही सांगतो, मी फोडून सांगतो, 5 मिनिटं होऊ दे, उशीर झाला तुझा. मनात आलेली शंका ही दूर झाली पाहिजे, झालीच पाहिजे. वास्तविक पाहता सरस्वती नावाची इथे एखादी माऊली आहे का बसलेली? हात वर करा, लाजू नका. सरस्वती नावाची एखादी माऊली आहे का इथे बसली? राधा नावाची माऊली आहे का एखादी बसली? अरे देवा, जुन्या काळामधील लोक, आता मी आधी मला हे दृष्टांत सांगू द्या मग इकडे जातो. अहो जुन्या काळामधील लोक, ऐका बोलू नका माऊल्यांना बोलू नका, सुंदर कथा आहे. काय होतं, तुम्ही जर बोलत असाल किंवा मध्ये जर डिस्टर्ब झाला ना, मग आमचा मूड गेला की मग विषय सांगतो. तुम्हाला जर कथा जर व्यवस्थित आणि मनापासून जर समजून घ्यायची असेल तर आम्हाला डिस्टर्ब होतो ना. कथा फार सुंदर आहे. वास्तविक पाहता जुन्या काळामधील मुलगी जन्माला आली किंवा मुली जन्माला आल्या तर काय नाव असायचे? राधा, कृष्णा नावाची सुद्धा मुलगी आहे. राधा, कृष्णा, गंगा, सरस्वती असे नाव असायचे जुन्या काळामधील मुलींची. राधा नावाची एकही जन्माला आली नाही आपल्या पृथ्वीवरती, म्हणजे अवघड आहे. त्यानंतर मुलगा जर जन्माला आला तर मुलाचं नाव काय ठेवलं जातं? जायचं बरं, प्रफुल्ल, गोपाल कृष्ण किंवा गोपाल कृष्ण, राम, असे सुंदर असे देवावरचेच नाव ठेवल्या जात होते. देवाच्याच त्याचं कारण होतं, त्या निमित्तानं त्या मुलाला आपण समजा एखाद्या मुलाचं नाव गोपाल आहे, गोपाल नाम उच्चारलं जातं, पण त्या निमित्तानं देवाचं सुद्धा नाव मुखाला येत असतं. हे त्याच्या पाठीमागचं कारण होतं. म्हणून जुन्या काळातील लोक असे नाव ठेवायचे. पण आजकालचे लोक काय नाव ठेवतात? मुलगा जन्माला आला की बब्या आणि मुलगी जन्माला आली की बबी. मध्यंतरीच्या काळामध्ये पेटनेम त्याला म्हणतात, बब्या, बबी, बब्या, बबड्या वगैरे अशी नाव आहेत अजूनही बऱ्याच ठिकाणी. आई म्हणजे आपल्या लेकराचं नाव घेते, बब्या इकडे नाव चांगलं दिलं ना, ठेवलं ना, राम कशालाच कुटाना नाही म्हणजे बब्या, म्हणजे बब्या बबी, बब्या बबी. बऱ्याच दिवस ते चाललं, ते झालं आता बोर. 3 दिवस भागवत झाले, 3 वर्ष भागवत झाले म्हणे, आता पुढच्या वर्षी नवीन भागवत. तसंच ते नाव सुद्धा बोर झालं. मग त्याच्यानंतर मग नाव ठेवण्यात आलं बंटी. मुलगा जर जन्माला आला तर बंटी आणि मुलगी जन्माला आली की बंटी बबली, बंटी बबली, बंटी बबली, बंटी. बऱ्याच दिवस हे नाव चाललं. त्यानंतर आता हे नाव बोर झालं. त्याच्यानंतर पुढचं नाव या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. हसू नका, आम्हाला हसू नका, ऐका, शांत चित्तानं आहे. पुढचा त्यानंतर हे नाव बोर झालं. पुढचं जे नाव आहे, मुलगा जन्माला आला तर पिंट्या आणि मुलगी जन्माला आली तर पिंट्या, पिंट्या, पिंट्या अजून चालू आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये आम्ही गेलो परभणीला. आता परभणीला गेलो, यजमानाच्या घरी गेलो. अशी सामुदायिक कथा नव्हती, घरगुती कथा होती. आम्ही घरी गेलो, त्यात नेमकं त्या आई, त्या असणाऱ्या यजमानाची आई, त्या आपल्या मुलाला, म्हणजे जे आमचे यजमान आहेत, यजमानाला लाडानं पिंट्या हे नाव ठेवलं, पिंट्या. आता त्या पिंट्याचं लग्न झाल्यानंतर त्या पिंट्यानं नाव ठेवलं त्याच्या बायकोचं पिंट्या. आता हे प्रकार आम्हाला काही माहित नव्हता.
बरं बरं, त्या असणाऱ्या पिंट्या पेंटीला म्हणजे त्या मुला मुलीला सुंदर अशी मुलगी असणारी, नवरा बायकोला सुंदर मुलगी जन्माला आली. मुलगी कशी होती? गोंडस होती, आपल्या ह्या लेकरासारखी. किती छान लेकरू आहे बा, मस्तपैकी नाचते वगैरे, छान आनंद घेते. त्याच पद्धतीने ती लेकरू, त्या रोज आमची कथा झाली की आमच्या जवळ यायची, म्हणजे महाराज स्तोत्र बोलायचे. महाराज मी तुमचे पाय दाबून देऊ का? म्हणलं बेटा दे. ती लेकरू मस्त यायचं, अंगा खांद्यावर खेळायचं, पाय दाबून द्यायचं, आनंद, उलट छान आम्हाला आनंद यायचा, आनंद वाटायचा. पाहता पाहता 7 दिवस परिपूर्ण झाले होते. लेकराचं नाव एवढं अवघड ठेवलं होतं, आम्हाला माहितच नव्हतं. आम्ही तिला पिंटी म्हणायचो, आम्हाला नाव माहित नव्हतं. पण आता एखाद्या मुलाचं किंवा मुलीचं नाव माहित नसल्यावर आपण काय करतो? नाव पिंटीच ठेवतो. आता त्याच पद्धतीनं त्या असणाऱ्या मुलीचंच नाव सुद्धा आम्ही पिंटी पिंटी म्हणायचो. पिंटे इकडे, पिंटी पाणी आण, पिंटे हे आण, पिंटे ते आण. 7 दिवसापर्यंत त्या लेकराचा एवढा लळा लागला आम्हाला की विचारतच नाही. आता गंमत, आता तुम्हाला ते जुने लोक आहेत, तुम्हाला माहिती काय सांगतात, पण कळतो आता. हे घ्यायचं नव्हतं मला. हे मूळ कथा मी दृष्टांत फार कमी केले मी ह्या कथेमध्ये. पाहतो मला जास्त दृष्टांतच नाही सांगितले, कथाच जास्त होत्या. पण डिस्टर्ब केले की असे दृष्टांत येतात, काही कारण नसता नव्हतं. पण आम्ही 7 दिवसाची कथा पूर्ण झाली, आम्ही घरी निघायला निघालो, म्हणजे घरी येण्यासाठी आनंदाने निघालो. 7 दिवसाची कथा झाली, गाडी यजमानाने दिली होती, गाडीमध्ये बसलो. आणि गाडीमध्ये बसल्यानंतर एकदम आठवण आली, अरे देवा, त्या पिंटी एवढी छान अंगा खांद्यावर खेळली, तिने छान सेवा केली त्या लेकरानं. पाणी आणून दिलं. साधं म्हणलं 10 रुपये तिच्या चॉकलेटसाठी तिच्या हातात ठेवले नाही आपण. म्हणून ड्रायव्हर दादा थोडंसं थांबा. परत आम्ही पाठीमागे आलो, आवाज दिला, यजमान पळत आले. म्हणलं का? म्हणे महाराज काय झालं, आले का भागवताला? म्हणलं नाही भागवत. म्हणलं म्हणजे तुमची पिंटी कुठे? म्हणे आहे आतमध्ये. म्हणलं अहो त्या तुमच्या पिंटीनं म्हणलं 7 दिवसापर्यंत आमची एवढी सेवा केली, म्हणलं कमीत कमी तिच्या हातामध्ये 10 रुपये द्यावं चॉकलेटसाठी, मुका घालून निघून जावं. आता आम्हाला हा गोंधळ माहितच नव्हतं. त्या बाईचं नाव म्हणजे त्या यजमानी बाईचं नाव पिंटी होतं, म्हणून काय सांग. असा प्रकार खरं झाला नाही, दृष्टांत फक्त हा. लगेच विचार लगेच वेगळा करू नका. वास्तविक पाहता म्हणलं ना, कधी कधी आम्हाला हसवावं लागणार, कधी कधी किळसवाना रस सुद्धा आणावा लागणार, कधी कधी काम वासना सुद्धा जागृत कराव्या लागणार. म्हणून हे कथा आहेत ना, नवरस सुद्धा अंगामधून तुमच्या निघाले पाहिजे, मगच ती कथा सत्य होत असते, नाही तर काही अर्थ नाही. म्हणून असे रिकामे नावं ठेवण्याचा काही अर्थ नाही. सुंदर अशी नावं असायची पहा. आणि ती मूळ विषय आला होता सरस्वतीकडे आलो होतो पहा. त्या ब्रह्मदेवाला सरस्वती नावाची बायको, आणि आताच तुम्ही पोरगी सुद्धा बोलून दिला. मला सांगा, सरस्वती नावाची मुलगी जरी इथं नसेल, एखादी माऊली नसेल, असू दे, पण सरस्वती नावाची अख्ख्या भारतामध्ये एकच माऊली एका इथं समजा कथेला आलेली असं धरून चालू. अख्ख्या भारतामध्ये सरस्वती नावाची एकच स्त्री आहे का? नाही ना. अख्ख्या गल्लीमध्ये राधा नावाची तरी असेल, मयुरी नावाची असेल, वर्षा नावाची असतील. त्याच पद्धतीनं एका नावाच्या अनेक स्त्रिया असू शकतात ना. त्याच पद्धतीनं सरस्वती जी आहे ती सरस्वती बायको ही वेगळी, आणि ही आत्ता जन्माला आलेली जी ही सरस्वती ही वेगळी. ही सरस्वती नावाची जी मुलगी आहे, ही सरस्वती नावाची गोपाल कृष्णानं नाव ठेवलं तिचं सरस्वती, आणि सांगितलं ब्रह्मदेवा हे सरस्वतीला तुमच्याच घरी घेऊन ये. आता एका घरामध्ये जर 2 सरस्वती नावाच्या असल्या तर याचा अर्थ वेगळा थोडाच होतो. डोक्यातला विचार, वाईट विचार झाले ना, तो बायको सुद्धा मुलगी सुद्धा, हे त्याच्या पाठीमागचे कारण. आणि आता अशा पद्धतीनं ह्या सरस्वती मातेचा अवतार कार्य झाला आणि जन्म या ठिकाणी झाला. मग तिला तिचं सुंदर एक मंदिर सुद्धा आहे, तिचं राहण्याचं ठिकाण सुद्धा आहे. कोणतं ठिकाण आहे? बासर नावाचं ठिकाण. अवश्य एकदा का होईना बासर नावाच्या ठिकाणाला जाऊन या, आपल्या लेकरा बाळाला अवश्य घेऊन जा. त्याच्या पाठीमागचं कारण सुद्धा मी तुम्हाला पहिल्याच दिवशी बोलून गेलो. काही नवीन मावल्या आलेले आहेत. लेकरू बोबडं बोलत असेल, बोलणं जर व्यवस्थित लेकराचं नसेल, विद्वान जर लेकरं जर करायचे असेल तर त्या सरस्वती मातेचं दर्शन घ्या, अवश्य घेत जा. आणि त्या सरस्वतीचं मातेचं दर्शन घेऊन तिथं छान पाटी पेन्सिल अर्पण करावी लागते.
तिथं लिहावं लागतं श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमो नमः. हे सगळं लिहून तिथं अर्पण करावं लागतं. तेच परत नंतर प्रसाद म्हणून देतात आपल्याला. ते अर्पण करा. अवश्य आपले लेकरं विद्वान झाल्याशिवाय राहणार नाही. चला आता 88,000 ऋषींनी प्रश्न केला. लक्ष्मी, सरस्वती, गंगा यांचं भांडण का झालं? आपल्या परत ब्रह्म परमात्म्याला 3 बायका. ऐका हो ऐका, 3 बायकांची फजिती ऐका. पुरुष मंडळींना सांगितलं म्हणजे एकच बरी. जर आताच्या पुरुष मंडळींना म्हणलं का हो काका दुसरी बायको करायची का, ते म्हणतं महाराज एकाच बायकोनं त्या पेप्सी सारखा थंडगार झालं, दुसरी बायको नको महाराज. काही जण त्या संसाराचा आनंद घेण्यासाठी संसार करायचा प्रयत्न करतात, पण नंतर लक्षात येतं संसार काही सोपा नाही. काही ठिकाणी अर्धवट संसार झालेले त्याच्या कारणामुळे अर्धवट संसार झालेले. आणि आता हे प्रकार जास्ती आहेत कलियुगामध्ये. लग्न झालं 2 दिवस, काही ठिकाणी हे सुद्धा पाहायला मिळतो की सून म्हणून येते घरात आणि दुसऱ्या दिवशी बॅग भरली, सोनं नाणं 2-2, 5-5 तोळे घेऊन पुन्हा गायब. जी गेली की पुन्हा आलीच नाही. बॅग घेऊन तिसऱ्या सोबत. अरे काय प्रकार चालले. म्हणून आम्ही जे कर्म करत आहोत त्या कर्म करत असताना आपल्या लेकरांकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. त्या विषयाकडे जात नाही, मी तुम्हाला बोलून गेलो. मूळ विषयाकडे म्हटलं ना, जर बोलायला सुरुवात झाली तर वेळ पुरत नाही. एक कथा मी 5-5 तास ओढल्या जाते. एक कथा 5-5 तास ओढल्या जाते. एक कथा मी जे सांगतोय, एक कथा, एक श्लोक घेतल्यानंतर एक कथा घेतो बा. एक कथा पूर्ण 5 तास चालू शकते, एवढं ज्ञान आहे त्या कथेमध्ये. परमात्म्याचा ग्रंथामधील प्रत्येक श्लोकामध्ये हजारो अर्थ निघतात. किती तुम्ही म्हणता ना, 7 दिवसामध्ये तुम्ही आम्हाला मी भागवत सांगण्याचं वचन दिलं, पण जसं येईल तसं होईल तसं वचन. 7 दिवसामध्ये देवी भागवत म्हणा, श्रीमद भागवत म्हणा, गणेश पुराण म्हणा, 7 दिवसामध्ये कुठलेही ग्रंथ परिपूर्ण होणंच शक्य नाही. शक्यच नाही. प्रत्येक श्लोकाचा जर अर्थ जर समजून घ्यायचा ना, वर्षानुवर्ष लागतात. वर्षानुवर्ष. आम्ही अनेक वर्षापासून कथा करतोय. आज 4 कथा सांगतो आम्ही. श्रीमद भागवत, देवी भागवत. महाराज ऍडव्हर्टाईज चालली का? नाही, ऐका, त्याच्या पाठीमागचं एक कारण आहे. ऍडव्हर्टाईज नाही. 4 कथा सांगतो आम्ही. श्रीमद भागवत, देवी भागवत, रामकथा, गणेश पुराण. पण प्रत्येक वेळ तिला उचला बाहेर घेऊन जावं असतं. प्रत्येक वेळेस आम्ही श्रीमद भागवत कथा सांगतो, तुम्हाला सांगितलं, देवी भागवत सांगतो, पण अजूनही आम्ही पूर्णपणे कथा समजू शकलो नाही स्वतः सुद्धा. ज्या वेळेस आमची कथा होते त्या वेळेस प्रत्येक वेळेस नवीन काही ना काहीतरी आम्हाला याच्यामधून भेटतं, ज्ञान भेटतं. प्रत्येक वेळेस नवीन भेटतं. आणि ज्या ठिकाणी तुम्ही कथा ऐकाल, समजा श्रीमद देवी भागवताच्या कथेचं वर्णन सांग, 3 वर्ष ऐकलं तुम्ही. आता पुढच्या वर्षी जर समजा दुसरीकडे जर तुम्ही कथा ऐकली कुठे, आमचीच कथा परत, तुम्हाला यात ज्ञान परत वेगळं दिसेल. कथा त्याच आहेत बरं का. कथेमध्ये फरक नाही काहीच. तुम्ही 3 वर्ष जरी कथा ऐकली, पण प्रत्येक वेळेस वेगवेगळे तुम्हाला ज्ञान ऐकायला मिळाले. इथे 3 वर्ष ऐकल्या, ज्ञानामध्ये भर पडते. प्रत्येक वेळेस वेगवेगळं. कथा त्याच सांगितल्या जातात, पण कथेमधील अर्थ वेगवेगळे प्रत्येक वेळेस सांगितल्या जातात. म्हणून 7 दिवसामध्ये कथा बनवू शकतेच नाही. आता या ठिकाणी सरस्वती मातेचं आणि लक्ष्मी मातेचं आणि गंगेचं आपल्या भांडण कशा पद्धतीनं झालंय सांग जगदंबे आई, आम्हाला या काही कथा मला या ठिकाणी सांग. सरस्वती तू वैकुंठे स्वयं नारायणांतिके, गंगा शापे कलहकात्मकये, भारते सरस्वती शापा. पूर्वीच्या काळी लक्ष्मी, सरस्वती आणि गंगा या 3 प्रत्यक्ष परब्रह्म परमात्म्याला बायका आहेत. यत्रो भार्या आरे रती प्रेमना समपंजतीम, तत्तम हरिम सन्निधिम. परब्रह्म परमात्मा एक दिवस शांत चित्तानं शेषशय्या करत बसलेले होते. परमात्म्यानं 3 बायका केल्या, तरी संसारात लक्ष नाही. शेषशय्या करत बसलेले 3 बायका परमात्म्याला होत्या.
परत ब्रह्म परमात्मा शांत चित्तानं शेषशय्य करत बसले होते आणि त्याच वेळेस परमात्म्याचे पाय दुखत होते बाहेर. त्याच परमात्म्याच्या 3 ज्या बायका समोर होत्या परमात्मा समोर. लक्ष्मीला आवाज द्यायला, ए लक्ष्मी ये माझ्या समोर ये. काय म्हणता परमात्मा? म्हणे माझे पाय दाबायला सुरुवात कर. माझे पाय खूप दुखतात गाज. लक्ष्मी माता समोर आली, उजवा पाय घेतला आणि उजवा पाय दाबायला सुरुवात केली. लक्ष्मी मातेनं उजवा पाय दाबायला सुरुवात केली. त्याच नंतर उजवा पाय, पण डावा पाय सुद्धा दुखत होता. म्हणून परत ब्रह्म परमात्म्यानं सरस्वती मातेला आवाज दिला, ए सरस्वती ये इकडं. आणि पाय दाबायला सुरुवात केली. डावा पाय दाब माझा. डावा पाय दाबायला सुरुवात केला. प्रत्यक्ष उजवा आणि डावा पाय लक्ष्मी माता आणि सरस्वती माता या ठिकाणी दाबत होती. तेवढ्यामध्ये परत ब्रह्म परमात्म्या शांत चित्तानं आनंद वाटत होता. पाय दाबल्या जात होते, पण एकदम डोळे उघडले. त्याच वेळेस गंगेनं हा सगळा प्रकार पाहिला. म्हणून गंगा त्या ठिकाणी आली. लक्ष्मी माता उजवा पाय दाबत होती, उजवीकडून आली. मांडी लक्ष्मी माता दाबत असताना गंगेनं काय केलं, पाय दाबायला सुरुवात केली. खालचे पाय, तळपाय वगैरे दाबायला सुरुवात केली. पण तेवढ्यामध्ये हा सगळा प्रकार लक्ष्मीने पाहिला. लक्ष्मीनं ज्यावेळेस पाहिलं की आपला जो कुंभा होता का, म्हणजे हात त्या असणाऱ्या गंगेला जोरात मारला. सर मला माझ्या परमात्म्यानं सांगितलं, सर माझ्या पायाकडे यायचं. हा पाय माझा आहे, बाजूनच घेतला पाय माझा. सर लक्ष्मी माता असणारी गंगा बिचारी पाय दाबण्याचा प्रयत्न करायची, पण दरवेळेस कुंभे मारायची. सर होय तिकडे, सर तिकडे, होय मला सांगितलं ना, मला सांगितलं परमात्मा, होय तिकडे, होय. आता असणारी ही गंगा जी आहे, गंगा म्हणून ठीक आहे जाऊ दे, सरस्वती लक्ष्मी नाही दाबू देत ना. डाव्या पायाकडे आली आणि डावा पाय दाबायला सुरुवात केली. तेवढ्यामध्ये सरस्वती दाबू देत होते बिचारे, पण लक्ष्मी फार चंचल आहे. लक्ष्मीचा अनुभव सगळ्यांना चंचल आहे. अहो 1 रुपयाचा ठोकळा जरी आपल्या जवळ आला, तो राहतो का? नाही राहत जवळ. तो कधी आज ह्या माऊलीच्या घरी तर उद्या त्या माऊलीच्या घरी तर परवा दिवशी महाराजाच्या घरी तर चौथ्या दिवशी तबलावाल्याच्या घरी तर पेटीवाल्याच्या 5व्या घरी, कोणाच्या घरी जाईल सांगताच घेऊ शकतो. लक्ष्मी चंचल. लक्ष्मी मातेनं आवाज दिला, तुम्हाला तिकडे चालले, लगेच पाहू नका इकडं. डोळे सुद्धा साधे सुद्धा नाही, मोठमोठाले महाराज माझ्याकडे पाहतो. पण ज्या वेळेस शुकशुक आवाज त्यात असणाऱ्या सरस्वती मातेनं दिला, लक्ष्मी मातेनं दिला. सरस्वती मातेनं समोर पाहिल्यानंतर सरस्वती मातेनं प्रश्न केला, काय खून केली, काय म्हणजे ती सटली आली. 2 मावल्यांचे भांडणं पाहायचे इथं पाहायचे का? इथं नको. हिनं सांगितलं ती सटली दाबायला आली. आता प्रत्यक्ष आपली गंगा पाय दाबत असताना सरस्वती मातेच्या मनात सुद्धा विचार नव्हता. सरस्वती माता त्या ठिकाणी आली आणि परमात्म्याला 3री बायको सरस्वती नावाचीच आहे. सरस्वती नावाचीच बायको. आता सरस्वती मातेनं काय केलं, तिनं तिचा डावा कुंभा मारायला सुरुवात केली. होय सटके, तिकडे माझ्या पायातले, होय. आता हे परत ती म्हणजे जाऊ द्या म्हणून प्रत्यक्ष परत लक्ष्मी मातेकडे आले, तरी लक्ष्मी माता काही पाय दाबू द्यायला तयार नाही. हा सगळा प्रकार चालू आहे. परमात्मा विचार करू, मी हलतोय कशामुळे? आता हे चाललं असताना हे मारायची ना, हा पाय हलायचा, मी हलतोय कशामुळे? म्हणून सहज परत परमात्म्यानं डोळे उघडून पाहिलं तर काय, हा सगळा प्रकार भांडणाचा चालू, म्हणजे पाहत होते. सर हा सगळा पाहत होते. परत ब्रह्म परमात्म्यानं असणाऱ्या त्या गंगेला फक्त डोळ्यानं पाहिलं आणि नजर केली, ये इकडं. नजरेचा फक्त नजर केली. आता आम्हाला नाही जमत ते प्रकार, नजर केली अशी, ये गंगे इकडं. गंगा परमात्म्याच्या डोक्याजवळ आली आणि गंगे तुला सेवा करायची माझी? म्हणे हो. म्हणे एक काम कर, माझं डोकं दाब. आणि आता प्रत्यक्ष परत ब्रह्म परमात्मा असणाऱ्या परमात्म्याचं गंगा डोकं दाबत होती. आता गंगा डोकं दाबत असताना त्याच वेळेस बराच वेळ झाला, परमात्मा असणारी लक्ष्मी माता पाय दाबते, सरस्वती माता पाय दाबते आणि गंगा डोकं दाबते. आता गंगा डोकं दाबत असताना सहज परत ब्रह्म परमात्म्याचं लक्ष त्या गंगेच्या कडे गेलं. गंगेच्या डोळ्यात डोळे घातले गेले. आता परत ब्रह्म परमात्मा गंगेकडे पाहत आहे आणि गंगा परमात्म्याकडे. आता नवरा बायकोने एकूणमेकीकडे पाहिलं त्याला काय वाईट, पण एकूणमेकाकडे पाहत असताना
हा सगळा प्रकार लक्ष्मी मातेनं पाहिला. ज्यावेळेस लक्ष्मी मातेनं पाहिल्यानंतर लक्ष्मी मातेनं गंगेला आवाज दिला, ए सटवे, आम्ही दोघी इथं असताना तुला लाज वाटत नाही का असे शब्द विचारायला सुरुवात केली. लक्ष्मीनं ज्यावेळेस हा सगळा प्रकार पाहिला, लक्ष्मी मुखामधून निघत होता, ए सटवे, तुला कळत नाही का आम्ही दोघी असताना तू प्रत्यक्ष असे कुटाने करते आमच्या समोर, लाज वाटत नाही तुला. आता गंगेच्या तळपायाच्या मस्तकाला गेली आणि गंगा म्हणू लागली, सटवे, मला तू सटवे म्हणतीस म्हणे, हे थेरडे, म्हणजे शब्द वाईट वाईट विचारते दोघी एकमेकाला. मला काय म्हणतीस, मला का बरं बोलतीस तू. दोघींचा शिव्या शाप देणं चालू झाला, दोघींचा एकमेकाला शिव्या शाप शब्द वापरणं चालू झाले. तेवढ्यामध्ये सरस्वती माता भांडण सोडवायला गेली. दोघींना धरलं, तिलाच खुचायला सुरुवात केली, एकमेकाला मारायला शिव्या शाप द्यायला सुरुवात झाली. रागाच्या भरामध्ये आपल्या असणाऱ्या ह्या गंगेनं शाप दिला सरस असणाऱ्या लक्ष्मी मातेला, म्हणजे लक्ष्मी, प्रत्यक्ष मी माझ्या परमात्म्याचे डोकं दाबत असताना, मी त्याची सेवा करत असताना डोळ्यात डोळे घालून पाहिलं तर झालं काय, वाईट कृत्य तर करत नव्हतं ना मी. अशी जर तू दृष्ट आहेस, जळती ना माझ्यावर तू, अशी जर तू दृष्ट आहेस तर आजपासून तू झाडाच्या जन्माला जाशील तू. दिला श्राप, झाडाच्या जन्माला जाशील. ज्यावेळेस हा श्राप दिला, हिनं रागाच्या भरात असणाऱ्या सरस्वती असणाऱ्या गंगा मातेला श्राप दिला, म्हणे, गंगे, मला तो श्राप दिला, झाडाच्या जाईल मी झाडाच्या जन्माला, पण तू सुद्धा पृथ्वीवरती जाशील आणि सकल लोकांचे पाप धुत बसशील. गंगा माता तुमचं आमचं पाप धुते, लक्षात घ्या. गंगा माता तुमचं आमचं, त्यामुळे चारधाम यात्रा का करायच्या, आपल्याकडून चुकून झालेलं पाप बरं का, नाही ते इथं खून करायचे, तिथं जायचं, गंगेला स्नान करून यायचं, झालं म्हणे पाप मोकळं, असं होत नसतं. चुकून झालेलं पाप, ह्या पापाचं क्षालन गंगेमध्ये जाऊन 3 मुड्या मारायच्या, 3 मुड्या. गंगा मातेचं दर्शन घ्यायचं तिथं. बरं, तुम्ही आम्ही काय करतो, जर समजा गंगेमध्ये जायचं असेल, म्हणजे पाण्यामध्ये उतरायचं असेल, तर काही जण डायरेक्ट उड्या मारतात. डायरेक्ट उड्या कधीच मारायची नाही. नदी असो की एखादी जसं गंगा असो किंवा यमुना असो, कोणची नदी असो, डायरेक्ट उडी कधीच मारायची नाही. मग आधी काय करायचं, प्रत्यक्ष त्या गंगेजवळ गेलं म्हणजे पाण्याजवळ जायचं, पाण्याला हातात घ्यायचं आणि त्या गंगेला सांगायचं, किंवा जी काय नदी असेल, ज्या नावाची असेल, सांगायचं त्या नदीला, म्हणजे गंगा माते, आता मी तुझ्यामध्ये प्रवेश करणार आहे. शब्द पहा, आपल्याला मंत्राचा विषयच नाही करते मी, फक्त सांगायचंय काय, असणारी हे गंगा माते, मी तुझ्यामध्ये प्रवेश करत आहे. माझ्या असणाऱ्या संसारामधील विघ्न दूर कर, माझ्यावरचं पाप दूर कर, मी तुझ्यामध्ये प्रवेश करते, आज्ञा दे आई मला. आणि मग पाणी सोडायचं आणि मग आतमध्ये जाऊन 3 उड्या मारायच्या. हे त्याच्या पाठीमागचे कारण. आपण डायरेक्ट उठलं की मग असं चालतच नाही. श्राप देईल म्हणे, तुला सकल लोकांचे पाप धुवावे लागतील, दिला श्राप. आता गंगा आहे, तिघी रागात होत्या. इकडं गंगेला सुद्धा सरस्वतीने काय केलं होतं, मारलं होतं डाव्या हाताने पूर्ण. म्हणजे सरस्वती, मी परमात्म्याची सेवा करत असताना मला सेवा करू दिली नाही ना तू. अशी जर तू दृष्ट आहेस तर प्रत्यक्ष तू नदीच्या जन्माला जाशील, नदीच्या जन्माला जाशील, नदी होशील तू. तिघींनाच एकमेकाला श्राप दिला. हा सगळा प्रकार चालू होता. सटवे, ही म्हणती गदडे, हे काय एकमेकाला मारा म्हणजे अक्षरशः केस ओढाओढी चालू होते. हा सगळा परमात्म्यानं प्रकार पाहिला. परमात्मा तर बाजूला सरकून टुनकून उडी मारली, कोपऱ्यात जाऊन बसले, पाहू लागले प्रकार काय चाललाय. दोघात तिसऱ्यानं जाऊ नये. लक्ष्मी माते असणाऱ्या सरस्वती मातेनं दोघा जणांची भांडणं चालू आहे कोणाची. तिसऱ्यानं जर जाण्याचा प्रयत्न केला तर दोघांचं सुटून तिसऱ्याच लागतो. बऱ्याच वेळेस होतच होत. कारण नसताना सरस्वती मातेला सुद्धा श्राप लागला आज. आणि परमात्मा कोपऱ्यामध्ये जाऊन फक्त हा सगळा खेळ पाहू लागला, सगळं भांडणाचा. तेवढ्यामध्ये परब्रह्म असणाऱ्या ह्या लक्ष्मी मातेचं लक्ष गेलं. म्हणजे परब्रह्म परमात्मा रागामध्ये होती. तिन्ही देव्या रागात होते. म्हणजे तिन्ही देव्या जोरजोरात रोडू लागले. परमात्मा आमचे भांडणं चालू होते. लक्ष्मी म्हणत होती, परमात्मा आमचे भांडणं या ठिकाणी चालू होते. तुम्हाला लक्षात आलं नाही का, आमचे भांडणं सोडवायचं सोडून तुम्ही कोपऱ्यामध्ये जाऊन मस्त पिक्चर पाहत बसलाय. तरी परमात्मा फक्त नुसतंच पाहतो.
कानामध्ये तो बहिरा होता का? आवाज द्यावेस सुरुवात केली का हो? तुमचे कान फुटले काय? डोळे फुटले काय? कानामध्ये तुम्हाला आवाज येत नाही काय? मशीन आणून देऊ काय? अनेक शब्द पण तरी परमात्मा काही बोलायला तयार नाही. तिन्हींचे भांडून अक्षरशः त्रस्त झाल्या, शांत झाल्या. शांत झाल्यानंतर तिन्ही देव्या परमात्म्याजवळ आल्या. परमात्म्याला साष्टांग दंडवत केला. परमात्म्या काय झालं, तुम्ही एवढे शांत का? आता परमात्म्याचा पारा चढला बा. काय सांगायचंय कथेमधून? जर एखाद नवरा आणि बायको मध्ये जर भांडण चालू असेल तर दोघांनी सोबत भांडू नये. नवरा जर भांडत असेल म्हणजे बोलत असेल, बायकोनं शांत व्हावं. बायकोनं जर शांत मान खालून गपचूप बसावं, शांत व्हावं. मग नवऱ्याला का नुसतं भांडावं काय? आम्हाला ऐका ना, पुढचं ऐका ना. ज्यावेळेस नवरा बायकोचं जर भांडण चालू असेल, तर नवरा जर बडबड करत असेल, भांडत असेल, बायकोनं शांत बसावं. जगदंब 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 शांत. नवरा बोलून बडबड करून शांत झाला, मग आपलं पट्टा चालू करावं. तुला कळत नव्हतं का? दोन्हीकडून जर मुखामधून शब्द जर निघायला लागले, काय होतं? भांडण विकोपाला जात असतं, विकोपाला. म्हणून कोणीतरी एकानं शांत व्हावं. म्हणजे ते घर, तो संसार ठीक आहे बा. तर कोणचा असा संसार आहे हो, कोणचा असं घर आहे की त्या घरामध्ये भांडण होत नाही? तुम्हाला असं वाटलं की महाराज भांडण करत नाही? घरी येऊन पहा कसं भांडण होतं. तिकडून लोटाळलं तर इकडून काय सांगू आता, जे हाताला येईल ते भांडण प्रत्येक घरामध्ये, चढ उतार प्रत्येक घरामध्ये आहे. भांड्याला भांड, संसार म्हणल्यावर भांड्याला भांड वाजणार, लागणार यात शंका नाही. पण विकोपाला जाण्यात इतपत हे कार्य होऊ देऊ नये. आपण आपलं सगळं कधी आणि मला मुद्दाम बोलायचं, पुरुष मंडळी कधी बुद्धीनं काम घेत नाही. खरंच घेत नाही का? तुम्ही म्हणतात महाराज तुम्ही पुरुष नाही का? नाही, पुरुष आहे आणि काळजी करू नका. पण पुरुष मंडळी रागात आल्यानंतर बुद्धीनं काम घेत नाहीत. अशा वेळेस मावल्याच कार्य करतात, सिद्ध करणाऱ्या मावल्याच आहेत. म्हणून तर तुम्हाला सगळ्यांना तेच सांगितलं की तो भारत देशच तुमच्या नावावर केलं. म्हणून धन्य ती माऊली. म्हणून साष्टांग नमस्कार आमचा इथून तुम्हा सगळ्या माऊल्या. कारण माऊलीशिवाय जन्मच नाही, माऊलीशिवाय संसार सुद्धा नाही, माऊलीशिवाय आईशिवाय आई पण कुठे हो. बापानं किती सुद्धा आईप्रमाणे सांभाळण्याचा प्रयत्न करा, काही अर्थ नाही. शेवटी पितळ उघडच पडतं का? शेवटी आई ती आईच आहे. म्हणून सगळ्या आयांना साष्टांग दंड. त्याच्या पाठीमागचं कारण आणि खरंच नशिबान जन्म घ्यावा तर स्त्रियांच्याच उदारामध्ये तर ठीक आहे, पण
कथा कीर्तन त्यामुळेच ऐका. जोडीनं जर समजा मुला मुलींनी किंवा स्त्री पुरुषांनी मिळून वास्तविक आता मावल्यात जास्त पुरुष मंडळी फक्त 4 जण मोज आहे, बोटावर मोज आहे आणि आमचे साथीदार. ग्रंथ काय ऐकायचे, संसार सुद्धा कसा करावा हे सुद्धा ग्रंथ सांगतात. संसारामध्ये जर आमच्या संसारामध्ये जर दुःख आलं, त्या दुःखाचं चालन कशा पद्धतीने होत असतं, म्हणून ग्रंथ ऐकायचे. एक दृष्टांत सांगतो, पुढे जातो. वास्तविक पाहता जुन्या काळामध्ये, आधी मध्यंतरीच्या काळामध्ये रेल्वे, एक साधू संत होते. साधू संत रेल्वे स्टेशन वरती आले आणि रेल्वे स्टेशन वरती आल्यानंतर रामायण वाचत बसले, रामायणाचा ग्रंथ वाचत बसले. आता एक माझ्यासारखा हुशार, जास्ती शिकलेला, जास्ती हुकलेला तिथे येऊन बसला संतांच्या बाजूला. म्हणे का हो, म्हणे साधू म्हणजे गुरु महाराज, आता यांचं ग्रंथ वाचायला चालू आहे ना, ग्रंथ कशाला कुठाने करायचे, बसायचं ना गपचूप आपलं. ग्रंथ या ठिकाणी वाचणं चालू असताना, कारण गाडीला येण्यासाठी उशीर होता. जी ट्रेन येणार होती, ज्या ठिकाणी त्या साधू संताला जायचं, त्या येणारी ट्रेन उशिरा येणार होती म्हणून आपल्या यांनी बसले इकडे तिकडे, याच्या त्याच्या तोंड पाहिल्यापेक्षा आपलं बरं आहे आपल्या ग्रंथामध्ये तोंड घालते. म्हणून ते ग्रंथ वाचत होते. समोरचा एक विद्वान आला, अति हुशार, विद्वान म्हणजे अति हुशार म्हणावं लागेल. येऊन बाजूला त्या असणाऱ्या बेंचवरती बसला. प्रश्न केला, का हो गुरु महाराज, अहो काय वाचता? म्हणजे रामायण वाचता. अहो म्हणे एवढं मोठं वय झाले, म्हणे पांढरे केस झाले सगळे तुमच्या दाढीचे, डोक्याचे, आणि अजूनही रामायणच वाचतात का? म्हणे असे कसे साधू संत? उठून सुटून रामायण, उठून सुटून रामायण चालू आहे. म्हणजे एवढ्या याच्यात तुमचा अजूनही रामायणाचा अभ्यास झाला नाही का, किंवा ग्रंथांचा अभ्यास झाला नाही का? आता बिचारे साधू संत काही बोलले नाही, मान खाली घातली आणि आपलं परत वाचत होता. तर या असणाऱ्या गृहस्थाचं बोलणं चालूच. नुसता ढोंगी साधू आहेस तू जर खरा साधू असता तर हे ग्रंथ परत एकदा वाचल्यावर लक्षात राहत नाही, एवढी बुद्धी नाही का तू? अशा उद्देशानं बोलण्याचा प्रयत्न करत. अरे तुरे म्हणत नव्हता, पण आवाज बोलत होता, पण वाईट वृत्तीनं बोलत होता. आता पुढे चालून ती ट्रेन आली. ट्रेन आल्यानंतर हे नवरा बायको होते. ज्यावेळेस ट्रेन आल्यानंतर नवरा बायको, गर्दी भरपूर होती. साधू जे होते, साधूंनी आपला ग्रंथ आपल्या पिशवीमध्ये ठेवला आणि निघाले त्या ट्रेनमध्ये बसायला. ट्रेनमध्ये एवढ्या गर्दीमध्ये ते साधू जाऊन बसले. हे जो शहाणा होता, यांनी काय केलं, बायको सोबत होती, पिशव्या आपल्या जवळ होत्या, बॅगा जवळ होत्या, आणि गर्दीमध्ये स्वतः पुढे चढलं. बायको राहिली पाठीमागे. तेवढ्यामध्ये गर्दी भरपूर असल्यामुळे बायकोला काही आता चढताच आलं नाही ट्रेनमध्ये. बायको राहिली पाठीमागे. हे आलं वरती आलं, बॅग वरती ठेवल्या, जागेवर येऊन बसलं. बिचारी ती बायको राहिली, खालीच राहिली. जशी खाली राहिली तेवढ्यामध्ये याला लक्षात आलं, माझी बायकोच आली नाही, राहिली खाली. ती गाडी जात असताना तेवढ्यामध्ये त्यांनी काय केलं, ती चेन ओढली, गाडी जागेवर थांबली. गाडी जागेवर थांबल्यानंतर ते उतरलं खाली, बायकोला घेऊन आलं. नेमकं जी सीटवरती बसले होते त्यांच्या समोरच ते नवरा बायको आता येऊन बसले. त्या सीटवरती रिझर्वेशन सीट होतं, त्याच्याच सीटवरती नेमकं त्या साधू संतांचं सीट होतं, रिझर्वेशन होतं. आता रिझर्वेशन शिवाय ट्रेन मध्ये बसता येत नाही. आता आधी चालायचं बघत तिकिटाचं, टीसी आला की संडास मध्ये, टीसी दुरून दिसला की त्या बेंचवर झोप, हे चालायचं. आता प्रश्नच मिटला, आता रिझर्वेशन शिवाय कोरोना. पण साधू संत परत बसले आणि पुन्हा परत बसले त्या याच्यामध्ये, जागेवरती बसले आणि पुन्हा ते ग्रंथ वाचत बसले. आता कारण समोर तो हुशार माणूस होता, कशाला डोकं लावायचं, बसले आपण. तेवढ्यामध्ये परत प्रश्न केला, म्हणे अहो गुरु महाराज, किती वेळास वाचता तुम्ही तो ग्रंथ? तेवढ्यामध्ये आता साधू संताला असणाऱ्या संतांना राहलं. आता त्यांनी ग्रंथ बाजूला ठेवला. शांत चित्तानं समोरच्या माणसाला सांगितलं, थोडं शांत, आणि शांत चित्तानं सांगू लागले, हा ग्रंथ मी परत का वाचतो माहिती का तुम्हाला? सगळा ग्रंथ मला पाठी इथे येऊन बसला. पण ग्रंथ वाचण्याचा पाठीमागचा उद्देश असा आहे की सतत तो ग्रंथ वाचल्यानंतर त्यातून नवीन ज्ञान मिळतं. रामचरित्रामध्ये असं ज्यावेळेस प्रत्यक्ष, आता हा प्रत्यक्ष साधू सांगतायत त्या समोर, म्हणजे तुम्ही ज्यावेळेस
ट्रेनमध्ये चढला, तुम्हाला एवढी सुद्धा बुद्धी नाही आली की आधी बायकोला चढवावं का आधी स्वतः चढावं. ट्रेनमध्ये चढत असताना, बसमध्ये चढत असताना आधी बायकोला चढवायचं, मग स्वतः चढायचं. हा शास्त्र सांगतं. हा असणारा जो मनुष्य थोडा हुशार होता, अति हुशार होता. थोडा म्हणजे नाही, अतिच हुशार होता. अति म्हणजे समजून घ्या काय म्हणायचं. आणि काही गप्पा मारता तुम्ही, म्हणजे थांबा, थोडस थांबा, म्हणजे गप्पा नाही मारा, ते सांगतो तुम्हाला. आणि रामाचं चरित्र मी जे वाचतोय, रामरायानं ज्या वेळेस अरण्यामध्ये गेले, 14 वर्षाचा वनवास त्यांना मिळाला. 14 वर्षाच्या वनवासामध्ये गेल्यानंतर त्याच वेळेस नावेमध्ये चढणार त्या आधी प्रत्यक्ष सीता मातेला नावेमध्ये बसवलं आणि मग त्यानंतर स्वतः बसले. केलं की नाही ग्रंथानं काम? कळाला का? दृष्टांत कळाला? दृष्टांत सांगत असताना सिद्धांत कळाला ना, कथा आपली पावन झाली. म्हणून ग्रंथ ह्या उद्देशाने वाचायचे. संसार करत असताना आपल्या संसारामध्ये काही काही चुका होऊन जातात. काही जण पैशाची फार काही जणांना हे आहे, पैसा आहे माझ्याकडे, माझ्यासारखा श्रीमंतच कोणी नाही. काही जणांना पैशाचा माज आहे. 2 बायका करा, 3 बायका करा. त्याच पद्धतीनं परब्रह्म परमात्म्याला 3 बायका. ऐका हो ऐका, 3 बायकाची फजिती ऐका. त्यात लक्ष्मी, सरस्वती आणि गंगा ह्या 3 बायका एकूणमेकीनं श्राप दिला. श्राप दिल्यानंतर हा सगळा प्रकार सगळा परमात्मा पाहत होते. परमात्मा काही बोलले नाही, कारण ह्या रागात होत्या. मी जर काही बोलण्याचा प्रयत्न माझ्यावर बोल ठरत नसले, तिघी येत कोण एक नाही. परमात्मा शांत बसले. त्या बायका बडबड करत होते, त्या सुद्धा शांत झाल्या. शांत झाल्यानंतर सगळ्या परमात्म्याजवळ आले. म्हणजे परमात्मा तुम्ही शांत का? हे सगळा प्रकार चालत असताना तुम्ही आम्हाला शांत का केलं? आता परब्रह्म परमात्म्याची तळपायाची आग मस्तकाला गेली. परब्रह्म परमात्मा रागामध्ये आले. लालबंद झालेले डोळे, आवाज येत होते. 3 बायका, अरे तुम्हा तिघांना लाज कशी वाटली नाही? प्रत्यक्ष तुमचा नवरा समोर असताना एकूणमेकाशी भांडताय. ऐका आता मी तुम्हाला काय सांगतोय. आता परब्रह्म परमात्मा ज्ञान सांगतायत, कारण चूक करून बसलोय मी, म्हणून तुम्हाला सांगायचंय. ज्ञान तुम्हा आम्हाला सांगितलंय. आता परमात्मा स्वतःच्या मुखानं सगळ्यांना सांगतायत. म्हणजे जन्माला आल्यानंतर त्या असणाऱ्या जन्मामध्ये पुरुष मंडळीला सांगायचं 3 बायका कधीच नसू नये. नाहीतर ऐका हो ऐका, आणि ह्या 3 बायकांची फजित्या. परमात्मा सुद्धा परेशान झालाय. परमात्मा काय, तुम्ही आम्ही सुद्धा एकीलाच परेशान झालोय. काही जणांना आहे थोडीशी गुरबी म्हणून 2-2, 3-3 करतात. आता ते प्रश्न राहिले नाही, ते विषय राहिले नाही, विषय सोडून द्या तो विषय. पण जन्मामध्ये आल्यानंतर नवऱ्याला कधीच 3 बायका कधीच नसू नये. स्त्रियांचा शब्द हा तलवारीप्रमाणे आहे. तलवारीपेक्षा सुद्धा जास्ती धार त्या असणाऱ्या त्या शब्दाला आहे. आणि जर एखादा शब्द जर माऊलीच्या मुखामधून नवऱ्यासाठी निघून गेला, एकदा इथे लागला, संपला संसार. म्हणून 3 बायका कधीच संसारामध्ये नसू नये. जावाचं पडत नाही, तर 3 बायकाचं कधी पडल हो? जावाचं सुद्धा पटत नाही. म्हणजे 3 बायका कधीच नसू नये. दुसरं या ठिकाणी सांगण्यात, संसारामध्ये 3 भाऊ कधीच नसावे. 3 मुलं जन्माला कधीच घेऊ नये. 3 मुलं जन्माला आले की खेळ खंडो बाय, म्हणजे भांडण आहेत सतत घरामध्ये. तुम्हा आम्हाला सांगतायत परमात्मा. त्यानंतर प्रत्यक्ष गावाला जाताना 3 माणसांनी किंवा 3 स्त्रियांनी किंवा 3 स्त्री पुरुषांनी 3 जणांनी गावाला जाऊ नये. मग चौथ्या कोणाला जेव्हा महाराज येता का तुम्ही आमच्यासोबत गावाला? बरोबर आहे ना. 3 जण जर एक नवरा बायको मुलगा जर असला तर पण प्रश्न पडतो ना अशा वेळेस. मग अशा वेळेस एक सुपारी जवळ ठेवायची. एखादा दगड घरातून बाहेर पडत असताना एक दगड खिशामध्ये ठेवायचा, मग घरामध्ये त्याच्या बाहेर पडायचं. 3घांनी कधीच घरामध्ये कधी ऍक्सिडेंट होऊ शकतो, कार्याचा नाश होऊ शकतो, ज्या कामासाठी निघालो ते काम होत नाही, असे काही कारण असतात. म्हणून असणाऱ्या गावाला जात असताना 3 बायका कधीच नसू नये. कोणत्याही कामाचा सल्ला 3घांकडून कधीच घेऊ नये. 3 तिकडं काम बिघडं, 3 तिकडं काम बिघडं. म्हणून 3 सल्ला 3घांचा घेऊ नये.
सल्ला तिघांचा घेतला. जर तिघांचा जर सल्ला घेतला काम नाशत असतं असं शास्त्र सांगतं, आपलं भागवत सांगतं. जी स्त्री नवऱ्याला रोज भांडते त्यापेक्षा त्या नवऱ्यानं मंटेकर महाराजासोबत गेलेलं परवडलं. आता नाही दुसरं काय म्हणू. जी माऊली सतत पुढे गेलं भांडण, रस्त्यानं चालले सोबत, पुढे गेलं भांडण, मागे राहिलं भांडण, सोबत चाललं भांडण. सतत सतत भांडणारी स्त्री संसारामध्ये कधीच नसू नये. त्या असणाऱ्या मनुष्यानं अरण्यामध्ये जाऊ नये, स्वामी समर्थ महाराजाच्या मंदिरामध्ये येऊन राहावं असं शास्त्र सांगतं. सगळ्या माऊल्यांनी घरी गेल्यानंतर आपापल्या नवऱ्याला सांगा निरोप मंटेकर महाराजाचा. तर माऊल्यात जास्ती. जी स्त्री नवऱ्याला प्रेमानं कधीच वागू शकत नाही त्या नवऱ्यानं प्रत्यक्ष त्या नवऱ्याचे हाल होत असतात असं शास्त्र असं सांगतं. म्हणून त्या नवऱ्यानं घरात कधी राहू नये असं शास्त्र सांगतं. जी स्त्री हट्टी असते, गर्विष्ठ असते, रागिष्ठ असते असेल तिला पतिव्रता असं म्हणता येत नाही असं शास्त्र सांगते बरं का. देवी भागवत सांगते, परब्रह्म परमात्मा स्वतःच्या मुखानं सांगतायत. म्हणजे तुम्हाला काही लाज वाटली, प्रत्यक्ष मी तुमच्या समोर असताना माझ्या समोर तुम्ही भांडताय, एकूणमेकीच्या केस काय ओढताय, एकूणमेकाला शिव्याशाप काय देताय, एकूणमेकीला मारताय काय, हे प्रकार तुम्ही प्रत्यक्ष देवे असताना हे प्रकार करतायत. बाकीच्या लोकांनी काय करावं. तुम्ही जर असे प्रकार केले तर तिन्ही देव्या ज्या होत्या आत्ताशी त्यांच्या लक्षात आलं, तिन्ही देव्या प्रत्यक्ष परब्रह्म परमात्म्याच्या पायाशी आल्या, परमात्म्या जवळ आल्या आणि परमात्म्याला सांगू लागल्या, परमात्म्या क्षमा करा आम्हाला. रागाच्या भरामध्ये नाही लक्षात आलं. गंगा परमात्म्याला रडत होती, गंगा स्वतः रडत होती, परमात्म्याला सांगत होती, परब्रह्म परमात्म्या लक्ष्मीनं दिलाय मला श्राप. आज जर मी पृथ्वीवरती जाऊन लोकांचे जर शाप जर घेतले, शाप जर धुतले तर माझ्यावरती किती शापाचा प्रभाव होईल, किती शाप चढेल माझ्यावरती. परमात्म्या तेवढ्यामध्ये परमात्मा म्हणू लागले, काळजी करू नको गंगे, जरी तुला श्राप दिलाय तुला सरस्वती असणाऱ्या लक्ष्मीनं, तरी सुद्धा काळजी करू नको. जरी तू पाप धुतले गंगे, जरी तू पाप धुतले तरी सुद्धा मी प्रत्यक्ष तुला भेटायला येईल, समुद्र या नावानं भेटायला येईल. मग भेटायला येऊन फायदा नाही देवा, पाप कसं धुतले जाईल. म्हणजे आता मग पाप, तुझं पापाचं क्षालन कसं होईल. आता प्रत्यक्ष परब्रह्म परमात्मा गंगेला सांगतात, गंगे असे हे परब्रह्म परमात्म्याचे जगत जननी जगदंबेचे कट्टर भक्त जर तुझ्या दर्शनाला आले, जानेवारी महिन्यामध्ये दर्शन घ्यावं लागतं का. गंगा सांगा ना, काहीतरी सांगा. गंगा सागर जानेवारी महिन्यामध्ये दर्शन. असे जर कट्टर भक्त, परमात्म्याचे भक्त, देवीचे भक्त ज्यावेळेस तुझ्या दर्शनाला येतील त्यावेळेस जानेवारी महिन्यामध्ये गंगा सागराची जी यात्रा असते पहा, ज्यावेळेस येतील, अथांग सागर त्या ठिकाणी मानवाचा सागर असतो पहा, पुरुष स्त्रिया अथांग सागराप्रमाणे असतात. ज्यावेळेस येतील, ज्यावेळेस ते तुझ्यामध्ये पाय घालतील, म्हणजे त्यांचे पाय धुतील, तर तुझे असणारं सगळ्या पापाचं क्षालन होईल. काय आशीर्वाद दिलाय परमात्मा. परमात्म्याचे जे कट्टर भक्त आहेत त्यांनी आवश्यक म्हणून गंगा सागर एकदा का होईना, गंगा काय ते म्हणतात ना, सब तीर्थ बार बार, गंगा सागर बार बार असं काहीतरी आहे का, मला ते नाही आठवत. सब तीर्थ बार बार, गंगा सागर एक बार. एकदा का होईना जन्माला आल्यानंतर गंगा सागराला जाऊन दर्शन घ्यावं, तिथं जावं, गंगा सागरापर्यंत जावं. गेल्यानंतर काही जण आता गर्वानं जातील, माझ्यामुळेच गंगे तुझं पापाचं क्षालन होणार. गर्व नको. गर्व केल्याने काय होतं माहिती का, ते पाप जर धुतल्या जातं तिचं, पण आपल्यावर जडतं. त्याच्यामुळे तिथं जायचं गंगेसोबत, गंगा सागराचं मिलन आहे तिथे. गंगा सागराच्या ज्या ठिकाणी जायचं गंगा सागराला गेल्यानंतर
त्या ठिकाणी साष्टांग नमस्कार करायचा गंगाला, गंगेला, सागरेला नमस्कार करायचा आणि तिथं त्या ठिकाणी गंगेला सांगायचं, गंगा माते प्रत्यक्ष तुझी मी कट्टर भक्त या ठिकाणी आले, परमात्मा तुझा या ठिकाणी कट्टर भक्त या ठिकाणी आलेलो आहोत, फक्त आम्ही तुझ्यामध्ये आता स्पर्श करतोय, आम्हाला तुझ्यामध्ये प्रवेश करण्याची आज्ञा दे. तुझ्यामध्ये प्रवेश, गर्व नको, गर्व करून चालणार नाही. आणि आता मला असं वाटतं विश्रांती द्यायची ना 5 मिनिटाची. आम्हाला तुम्ही 5-5, 6-6, 7-7 बसवा, आम्हाला काहीच फरक पडत नाही, पण तुम्हाला 5 मिनिटाची विश्रांती आहे. फ्रेश व्हा. गंगेत गंगा माता जी आहे, त्यामुळे गंगा मातेचं दर्शन घ्यायला प्रत्येकाने जावं. बाकीची जी उर्वरित जी कथा आहे, मी 5 मिनिटाची जी विश्रांती आहे त्याला इंटरवेल म्हणू आपण. इंटरवेल झाल्यानंतर फ्रेश व्हा आणि मग परत आपल्या देवी भागवताला येऊन बसा. सुंदर पुढच्या कथा आहेत पहा. देवी भागवते महापुराणे नवम स्कंदे अध्याय हरे नमः.